जय हिंद मित्रांनो, आज आपण कंबाईन एक्झाम साठी बायोलॉजी या विषयाची लास्ट मिनिट रिव्हिजन करणार आहोत. चला स्टार्ट करूया. फर्स्ट आपण एनिमल क्लासिफिकेशन आणि झूलॉजी या विषयावरील काही महत्त्वाचे टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये प्रथम आपण बघणार आहोत पोरिफेरा या संघातील प्रजनन आणि त्यांची उती रचना कशी असते. पोरिफेरा हा एक छिद्रधारी प्राण्यांचा एक संघ आहे आणि तो सर्वात आदिम संघ आहे, मोस्ट प्रिमिटिव्ह आहे. पोरिफेरा म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, पोरस. ठीक आहे, पोरस म्हणजे छिद्रे. छिद्रधारी प्राण्यांचा हा आदिम संघ आहे. यांची वैशिष्ट्ये काय आहेत? त्यांच्यामध्ये कोणत्याही खऱ्या उती नसतात, ट्रू टिश्यूज नसतात आणि त्यांच्यामध्ये ऑर्गन्सही नसतात. यांची जी रचना असते ही फक्त पेशींच्या स्तरावर असते. एखादा ऑर्गॅनिझम जो बनत असतो ना, तर त्याची रचना जी असते ती विविध स्तरांवर बनलेली असते. तर त्याच्यामध्ये फर्स्ट एकदम बेसिक लेवलला असतात सेल्स, मग त्यानंतर अनेक सेल्स मिळून बनतात टिश्यू, अनेक टिश्यूज मिळून बनतो एक ऑर्गन, अनेक ऑर्गन्स मिळून एक ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि ऑर्गन सिस्टीम मिळून विविध ऑर्गन सिस्टीम मिळून एक ऑर्गॅनिझम तयार होतो. तर क्वेश्चन येतो, पोरिफेरा या संघातील प्राण्यांच्या ज्या शरीराची रचना आहे ती कोणत्या स्तरावर आहे? तर ती सेल्युलर लेवलवर आहे, पेशींच्या लेवलवर आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही खऱ्या टिश्यूज नसतात किंवा ऑर्गन्स नसतात. दुसरा म्हणजे अजून एक क्वेश्चन येतो की त्यांच्यामधले जे गॅमेट्स आहेत, ज्याला आपण शुक्राणू व अंडपेशी म्हणतो, यांची निर्मिती ऑर्किओसाइट्स या पेशींमुळे होते. आणि या पेशींचं एक वैशिष्ट्य आहे, या टोटीपोटंट असतात. टोटीपोटंट म्हणजे काय? अशा सेल्स ज्यांच्यामध्ये एक संपूर्ण सजीव निर्माण करण्याची क्षमता असते. एक संपूर्ण सजीव तयार करण्याची ही एक सेल आहे, पण याच्यामध्ये डिवाइड होऊन पूर्ण एक सजीव तयार करण्याची क्षमता असते, म्हणून यांना म्हणायचं टोटीपोटंट. क्वेश्चन येतो, ऑर्किओसाइट्स लक्षात ठेवायचं आणि त्या टोटीपोटंट असतात हे लक्षात ठेवायचं. ओके, तर फायलम पोरिफेरा मोस्ट प्रिमिटिव्ह आहे, पोअर बिअरिंग आहे. The divide of true tissues and organs. Their gametes are produced by archaeocytes and they are undifferentiated totipotent cells. दुसरा टॉपिक आपल्याला बघायचा आहे, यावरही क्वेश्चन विचारलेले आहेत. तर ऑरेलिया जो संघ आहे यांच्यातील लार्वा यांच्या अवस्थांचा जो अचूक क्रम आहे त्याबद्दल क्वेश्चन विचारलेले आहेत. आता हे क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा, या क्रमावर क्वेश्चन विचारलेले आहेत. आता ऑरेलिया किंवा त्यालाच आपण जेलीफिश असं म्हणतो, हा अंतर्देहगुही सिलेंटेराटा किंवा निडारिया या संघातील आहे. ठीक आहे, तर यांचं एक जीवनचक्र असतं. त्याच्यामध्ये लार्वांच्या अवस्थांचा अचूक क्रम आपल्याला पुढील प्रमाणे बघायला भेटतो. तर फर्स्ट आहे प्लॅनुला, दुसरा आहे हायड्राट्युबा, तिसरा आहे सॅफिस्टोमा, चौथा आहे इफेरा. ठीक आहे, हा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा. कसा? प्लॅनुला, हायड्राट्युबा, सायफिस्टोमा and इफेरा. प्लॅनुला, हायड्राट्युबा, सेफिस्टोमा, इफेरा यावर क्वेश्चन विचारलेला आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2022 ला. ठीक आहे, महत्वाचा क्रम आहे, लक्षात ठेवा. तिसरा आपल्याला टॉपिक बघायचा आहे हायड्रा मधील विषारी पदार्थ. त्याचं नाव आहे हिप्नोटॉक्सिन. आता यांच्यामध्ये ना डंख पेशी असतात, त्या शिकार करण्यासाठी ते वापरतात. ठीक आहे, हायड्रांमध्ये शिकार करणाऱ्या डंख पेशी असतात, त्याला आपण निमॅटोब्लास्ट किंवा स्टिंगिंग सेल्स म्हणतो. डंख करणाऱ्या पेशी स्टिंगिंग सेल्स. ते एक विशिष्ट विषारी द्रव पदार्थ आढळतो. त्याचं नाव काय आहे तर हिप्नोटॉक्सिन. त्याचं नाव आहे
हिप्नोटॉक्सिन हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हे जे विष आहे हे बनलेलं कशाचं आहे तर प्रथिनांचं बनलेलं आहे आणि फिनॉल्सचं बनलेलं आहे. यांचं मिश्रण म्हणजे हिप्नोटॉक्सिन आहे. ठीक आहे. तर ह्या हिप्नोटॉक्सिन ह्या विषारी द्रव पदार्थामुळे काय होतं तर जेव्हा ते स्टिंगिंग सेल्स डंख पेशी एखाद्या त्यांच्या शिकारवर डंख करतात त्यामधून हे हिप्नोटॉक्सिन नावाचं विषारी द्रव स्त्रावलं जातं आणि ज्यामुळे जो शिकार आहे तो पक्षाघाती होतो. पक्षाघाती म्हणजे पॅरलाइज होतो. ठीक आहे. तर त्यांच्याकडे एक स्पेशलाइज्ड स्टिंगिंग सेल्स असतात निमॅटोब्लास्ट ज्यांच्यामध्ये पॉयझनस फ्लुइड असतं. ठीक आहे. ज्याचं नाव आहे हिप्नोटॉक्सिन. इट इज अ मिक्सचर ऑफ प्रोटीन्स अँड फेनॉल्स. कशासाठी यूज होतो तर पॅरलाइज करण्यासाठी, शिकारला पॅरलाइज करण्यासाठी. ठीक आहे. आता आपण बघूया की चपट्या कृमींचे गुणधर्म. चपट्या कृमी त्यांनाच काय म्हणायचं प्लॅटिहेल्मिन्थ्स. प्लॅटिहेल्मिन्थ्स. आता याच्याबद्दल ना यांना वर्णन करणारे किंवा यांचे जे वैशिष्ट्य आहेत यावर क्वेश्चन विचारला जातो. तर पहिलं काय आहे तर हे चपटे आहेत. चपटे आणि कृमी आहेत, वर्म्स आहेत हे. ठीक आहे. प्लॅटिहेल्मिन्थ्स हे वर्म्स आहेत आणि चपटे आहेत ज्याला फ्लॅटवर्म म्हणायचं. ठीक आहे. दुसरं त्यांचं वैशिष्ट्य आहे ते ट्रिप्लोब्लास्टिक आहे. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 गर्भस्तर असणारे. तिसरा त्यांचं वैशिष्ट्य आहे ते असिलोमेट्स आहेत. असिलोमेट्स. असिलोमेट्स म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये शरीरगुहा नसते. ठीक आहे. शरीरगुहा नसते म्हणून ते चपटे असतात. असंही आपण लक्षात ठेवू शकतो. तर 3 पॉइंट काय लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला ते फ्लॅटवर्म्स चपटे कृमी आहेत. त्यांच्यामध्ये 3 गर्भस्तर आहेत. ट्रिप्लोब्लास्टिक आणि ते असिलोमेट्स आहेत. म्हणजेच त्यांच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी नसते. आता सिलोमेट्स आपण असिलोमेट्स बघितलं. कोण आहेत असिलोमेट्स तर प्लॅटिहेल्मिन्थ्स आहेत. दुसरे एक प्राणी असतात ज्यांच्यामध्ये शरीरामध्ये शरीरगुहा असते ज्यांना आपण सिलोमेट्स म्हणतो. यांच्यामध्ये एक खरी शरीर पोकळी सिलोम ज्याला म्हणतो. पोकळी म्हणजे सिलोम. तर त्यांच्यामध्ये तिची जी आता समजा हा ऍनिमल आहे याच्यामध्ये ही शरीराची पोकळी आहे. तर सिलोमेट्स जे आहेत त्यांच्यामध्ये ही जी शरीरगुहा आहे किंवा सिलोम आहे, पोकळी आहे ती मिझोडर्म या उतींनी आच्छादलेली असते. मिझोडर्म याच्यावर क्वेश्चन आहे सिलोमेट्स मध्ये. आता तिसरा एक टाईप आहे याच्यामध्ये आपण म्हणायचं सुडोसिलोमेट्स. त्याच्यामध्ये द्रव भरलेली पोकळी असते परंतु ती काही मिझोडर्मनी आच्छादलेली असते आणि दुसऱ्या बाजूने एंडोडर्मने आच्छादलेली असते. ठीक आहे. तर आपल्याला काय बघायचं आहे असिलोमेट्स. असिलोमेट्स यांच्यामध्ये नो बॉडी कॅव्हिटी. नो बॉडी कॅव्हिटी. दुसरे आहेत सिलोमेट्स ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे आणि इट इज लाइन्ड बाय मिझोडर्म कम्प्लिटली. तिसरा आहे सुडोसिलोमेट्स. सुडोसिलोमेट्स यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे जी एक द्रवाने भरलेली आहे. फ्लुइड फील्ड आहे. फ्लुइड फील्ड याच्यामध्ये फ्लुइड असेल आणि ती काही याच्यामध्ये एका बाजूने मिझोडर्मने आच्छादलेली आहे, दुसऱ्या बाजूने एंडोडर्मने आच्छादलेली आहे. हे 3 प्रकार विचारू शकतात. त्यांना बॉडी कॅव्हिटी आहे किंवा नाही आहे आणि ती कशाने भरलेली आहे यावर प्रश्न येऊ शकतो किंवा त्यांची लाइनिंग कशाची आहे. मिझोडर्मची आहे की एंडोडर्मची आहे, पूर्णतः मिझोडर्मची आहे की अंशतः आहे यावर क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात ठेवायचं आहे. 3 आपण त्यांचे डिस्क्रिप्टर्स बघितले. फ्लॅटवर्म्स आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आणि असिलोमेट्स. ठीक आहे. आता आपण अमिबाचे द्विभाजन आणि त्यांची रचना बघूया. अमिबा यांच्यामध्ये द्विभाजन कसं होतं तर हा एक प्रोटोझोन आहे. प्रोटोझोन म्हणजे आदिजीव आहे. अमिबा आपल्याला माहिती आहे.
सगळ्यात सोपी आकृती आपल्याला बायोलॉजी विषयामध्ये काढायला येत होती ती. ठीक आहे. अमिबा हा एक प्रोटोझोआन आहे, आदिजीव प्राणी आहे. कारण त्याच्यामध्ये उती किंवा अवयव नाही आहेत. तो फक्त एक पेशी आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विदाउट कॉम्प्लेक्स टिश्यू. आणि तो प्रचलनासाठी, प्रजनन नाही, प्रचलनासाठी म्हणजेच मुवमेंटसाठी तो छद्मपादाचा उपयोग करतो. छद्मपाद म्हणजे सुडोपोडिया. ठीक आहे. छद्मपाद, सुडोपोडिया, सुडोपोडिया, छद्मपाद. युनिसेल्युलर आहे. अमिबा हा एक पेशीय आहे, युनिसेल्युलर आहे. मुवमेंटसाठी तो सुडोपोडियाचा वापर करतो. ठीक आहे. आणि यांचं जे प्रजनन आहे ते अलैंगिक आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं. तर यांच्यामध्ये बायनरी फिशन नावाचं रिप्रोडक्शन होतं. बायनरी फिशन, द्विविभाजन. आणि याच्यासाठी पॅरेंट जी पेशी लागते ती एकच लागते. एकापासून द्विभाजन होऊन म्हणजेच बायनरी फिशन होऊन 2 अमिबा तयार होतात. ठीक आहे. तर अमिबाला फक्त एकच जनक पेशी, सुरुवातीची जी पेशी आपण म्हटलं पॅरेंट सेल, तर ती एकच लागते. बाय त्यांचं रिप्रोडक्शन सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आणि त्यासाठी त्यांना एक्झॅक्टली 1 पॅरेंट सेल लागते डिवाइड करण्यासाठी. आलं लक्षात? बायनरी म्हणजे दोन. बायनरी म्हणजे दोन. फिशन, 2 सेल तयार करतात एका सेल पासून. याला बायनरी फिशन म्हणायचं. नेक्स्ट आपण बघूया प्रिमिटिव्ह व्हर्टिब्रेट्स म्हणजेच आदिम पृष्ठवंशी प्राणी. अग्नाथा समूह. अग्नाथा म्हणजे काय? यांना ना जबडे नसतात. ग्नाथा म्हणजे जबडे. अग्नाथा. हे पृष्ठवंशी प्राण्यांचा समूह आहे. यांच्यामध्ये व्हर्टिब्रेट्स आहेत. ठीक आहे. हा सर्वात आदिम, सुरुवातीचा आणि जबडे नसलेला गट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये उदाहरणार्थ जर म्हटलं तर प्रातिनिधिक सजीव कोणते आहेत? तर रिप्रेझेंटेटिव्ह ऑर्गॅनिझम्स आपण ज्याला म्हणतो तर क्वेश्चन पेट्रोमायझॉन किंवा त्यालाच आपण सामान्यतः लॅम्प्रे असंही म्हणतो. ओके. अग्न्याथा हा जो संघ आहे, समूह आहे, अग्न्याथा हे प्रिमिटिव्ह, मोस्ट प्रिमिटिव्ह जॉलेस आणि व्हर्टिब्रेट पृष्ठवंशी ग्रुप आहे. आणि त्यांचे प्रॉमिनंट रिप्रेझेंटेटिव्ह ऑर्गॅनिझम कोण आहेत? तर पेट्रोमायझॉन, ज्याला कॉमनली लॅम्प्रे असं म्हणतात. आता बघूया मत्स्य वर्गांची वैशिष्ट्ये आणि कॅटफिशचे बार्बल्स. तर मत्स्यवर्ग हे जे प्राणी आहेत हे पूर्णतः जलीय आहेत. पूर्णतः अक्वॅटिक आहेत. ते शीत रक्ताचे आहेत. क्वेश्चन येतो. मत्स्यवर्गातील प्राणी पूर्णतः जलीय आहेत, शीत रक्ताचे आहेत आणि खवले असतात त्यांना. त्यांच्या हृदयाला फक्त 2 कप्पे असतात. यावर क्वेश्चन विचारला जातो. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये मत्स्य वर्गातील प्राण्यांमध्ये आढळून येत नाहीत? तर कधी कधी तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी हृदयाचे 3 कप्पे देऊ शकतात, 4 कप्पे देऊ शकतात किंवा उष्ण रक्ताचे, खवले नसणारे, असे कन्फ्युज करणारे ऑप्शन्स येऊ शकतात. तर आपल्याला तेव्हा माहिती पाहिजे हे पूर्णतः अक्वॅटिक आहेत. यांच्यामध्ये स्केल्स असतात म्हणजे खवले असतात आणि दे आर कोल्ड ब्लडेड. ठीक आहे. त्यांचं हार्ट जे आहे ते 2 चेंबर्ड हार्ट आहे. आता कॅटफिश, याच वर्गामधील एक फिश आहे कॅटफिश. यांच्याकडे मिशांसारख्या प्रक्षेपणाने, यांच्यामध्ये मिशासारखे प्रक्षेपण असतात ज्याला बार्बल्स म्हणतात, ज्यांच्यावर टेस्ट बर्ड्स असतात. मराठीत रुची ज्ञान कलिका, रुचीचं ज्ञान असणाऱ्या कलिका, बर्ड्स. त्यांचा फायदा काय होतो? तर चिखलामध्ये अन्न शोधण्यासाठी त्याचा वापर होतो किंवा त्याचा मदत होते. कॅटफिश लक्षात ठेवायचं, कॅटफिश मध्ये बार्बल्स असतात. बार्बल्स या काय आहेत?
त्या विस्कर लाईक फेशियल प्रोजेक्शन्स आहेत. ठीक आहे. आणि दे आर टेस्ट बर्ड्स. ठीक आहे. टेस्ट बर्ड त्यांचा फायदा काय आहे? टू डिटेक्ट फूड इन डार्क वॉटर्स. आता बघूया रेप्टिलिया, क्लास रेप्टिलियाचे फीचर्स. रेप्टिलिया म्हणजे सरपटणारे प्राणी. आता वर्टिब्रे कशेरुकायुक्त प्राण्यांमध्ये सरपटणारे प्राणी हा असा पहिला समूह आहे ज्यांनी प्रथमतः जमिनीवर राहण्याचा पूर्ण अवलंब केला. जे रेप्टिलियन्स हा पहिला समूह आहे जे जमिनीवर राहण्यासाठी पूर्णतः ते सक्षम होते. यांच्यामध्ये कोणते कोणते उदाहरणे येतात? तर कासव, घडियाळ, कॅमन, टॉटारा हे रेप्टिलियन्स म्हणजे पूर्णपणे सरपटणाऱ्या वर्गामध्ये येतात. कन्फ्युजन करण्यासाठी बेडूक आणि सॅल्मेंडर हे तुम्हाला कन्फ्युजनसाठी ऑप्शन देऊ शकतात. ते उभयचर प्राणी आहेत. उभयचर. Reptilians were the very first animal group to become completely adapted to life on land. लक्षात ठेवायचं. यांचे उदाहरण टर्टल, घडियाल, कॅमन, टॉटारा. आता बघूया सस्तन प्राण्यांचे अचूक गुणधर्म, यावर पण क्वेश्चन विचारलेले आहेत. तर मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. त्यांचे वैशिष्ट्ये काय आहेत? 1. त्यांच्या शरीरावर केस असतात. 2. त्यांच्या ज्या मादी असतात, मादीमध्ये स्तनग्रंथी असतात. आणि 3. आता हे अपवादात्मक वैशिष्ट्य आहे. काही प्राणी, या वर्गातील काही प्राणी अपवाद म्हणून अंडी घालतात. ते एग लेइंग असतात. एग लेइंग. ठीक आहे. त्या अंडी घालणारे सस्तन प्राणी ज्यांना आपण मोनोटेम्स म्हणतो. मोनोट्रेम्स. हा एक अद्वितीय गट आहे. का बरं अद्वितीय आहे? कारण त्यांच्यामध्ये एग लेइंग कॅपॅसिटी आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त आता सध्या 5 जिवंत प्रजाती समाविष्ट आहेत. त्याच्यामध्ये बदकाच्या चोचीसारखी चोच असलेले प्लॅटिपस आणि 4 प्रकारचे, हा एक झाला, आणि 4 प्रकारच्या इकिडना म्हणजे काटेरी मुंग्या खाणारे प्राणी आहेत. असे 5 उदाहरणं आहेत. यावरही क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. जसं की आता आपण बघितलं मॅमल्सचे वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत. तर शरीरावर केस असणे, मादींमध्ये स्तनग्रंथी असणे, हे 2 महत्वाचे वैशिष्ट्य आहेत. तिसरे अपवादात्मक एक वैशिष्ट्य म्हटलं तर हे काही सस्तन प्राणी एग लेइंग पण करतात. अंडी घालून त्यांचे रिप्रोडक्शन होतं. तर याच्यामध्ये उदाहरण म्हटलं तर तुम्हाला आहे डक बिल्ड प्लॅटिपस, म्हणजे बदकाच्या चोचीसारखे चोच असलेले प्लॅटिपस प्राणी, आणि 4 प्रकारचे इकिडना, ज्याला आपण स्पाइनी अँटीरिटर्स म्हणतो. आणि ह्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो. सस्तन प्राण्यांचे हृदय हे 4 कप्प्यांचे असते. यावर एक क्वेश्चन येतो. आता आपण बघूया सर्प विषशास्त्र. याच्यामध्ये पहिलं आपण बघूया अजगर, ज्याला इंग्लिश मध्ये सायंटिफिक नेम आहे पायथन मॉलुरस. आणि दुसरं आहे अंध साप, टेफ्लॉप्स ब्रॅमिनस. हे बिनविषारी आहेत. यावर क्वेश्चन कसा येतो? या 4 ऑप्शन पैकी गटात न बसणारा ऑप्शन ओळखा. त्याच्यामध्ये 3 विषारी साप देतील, 1 बिनविषारी साप देतील, किंवा मग खालीलपैकी विषारी साप कोणता आहे, असे क्वेश्चन विचारू शकतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन न करता हे लक्षात ठेवायचंय की बिनविषारी साप कोणते आहेत. त्याच्यामध्ये एक आहे अजगर, दुसरा आहे अंध साप. ठीक आहे. आता
ज्याला आपण नाजा नाजा म्हणतो, सायंटिफिक नेम त्याचा आहे नाजा नाजा. हे विषारी साप आहे. वायपर, वायपर ज्याला आपण मराठीमध्ये घोणस म्हणतो, घोणस. तर हे पण एक विषारी साप आहे. पण यांच्या दोघांच्या विषांमध्ये फरक आहे. तर कसा फरक आहे? तर नाग जे आहे, नाजा नाजा, नाजा नाजा, तर ह्याचं जे विष आहे ते न्यूरोटॉक्सिक आहे. न्यूरोटॉक्सिक म्हणजे हे मज्जासंस्थेवर हल्ला करतं, न्यूरल टिश्यूजवर हल्ला करतो. ठीक आहे. आणि घोणस, घोणस ज्याला आपण वायपर रुसेली म्हणतो, ह्याचं जे विष आहे ते हिमोटॉक्सिक आहे. हिमोटॉक्सिक किंवा आपण याला व्हॅस्क्युलोटॉक्सिक असंही म्हणू शकतो. व्हॅस्क्युलोटॉक्सिक म्हणजेच हे रक्तावर हल्ला करणारे किंवा रक्तवाहिन्या ज्या आहेत, आपली व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे आपली जी रक्ताभिसरण संस्था आहे किंवा मग ब्लड वाहून नेणारी जी संस्था आहे ज्याला आपण व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणतो, तर त्यावर हल्ला करते. तर व्हॅस्क्युलोटॉक्सिक लक्षात कसं ठेवायचं? नाग किंवा नाजा नाजा यांचं विष आहे न्यूरोटॉक्सिक. वायपर यांचं विष आहे व्हॅस्क्युलोटॉक्सिक. ठीक आहे, लक्षात राहील. एल फॉर एल, व्ही फॉर व्ही. व्हॅस्क्युलोटॉक्सिक किंवा हिमोटॉक्सिक हे दोन्ही शब्द लक्षात ठेवू शकतो. तर काही प्राण्यांचे आपण सायंटिफिक नावे आपण बघूया. यावरही क्वेश्चन विचारला जातो. तर याच्यामध्ये आहे आशियाई सिंह, पॅन्थेरा लिओपर्सिका. पट्टेरी वाघ, पॅन्थेरा टायग्रिस. भारतीय गेंडा, रायनोसेरस युनिकॉर्निस. आणि थामिन हरिण, सर्वस एलडी, सर्वस एलडी. ठीक आहे. तर पायथन मोलुरस आणि ब्लाइंड स्नेक ज्याला आपण टॅक्टलॉस ब्रॅमिनिस म्हटलं तर ते नॉन पॉयझनस आहे. कोब्रा, हे कोब्रा नाजा नाजा न्यूरोटॉक्सिक आहे, ज्याच्यामुळे पॅरालिसिस होतो. दुसरा आहे रुसेल्स वायपर, वायपर रुसेली, त्यांच्यामध्ये आहे हिमोटॉक्सिक वेनम, त्यांचं विष जे आहे ते हिमोटॉक्सिक आहे. तर थोडेसे सायंटिफिक नावे. एशियाटिक लायन जे आहे, आशियाई सिंह, पॅन्थेरा लिओपर्सिका टायगर, पॅन्थेरा टायग्रिस. रायनोसरॉस युनिकॉर्निस. हॅमिंग डिअर, त्याचं नाव आहे सर्विस एलडी. आता दुसरा आपण महत्वाचा टॉपिक बघूया, वनस्पती वर्गीकरण आणि सामान्य वनस्पती शास्त्र. याबद्दल काय काही क्वेश्चन विचारलेले असतील. यामध्ये आपण बघूया 5 किंगडम्स क्लासिफिकेशन, 5 सृष्टी वर्गीकरण पद्धती. त्याच्यामध्ये आधुनिक वर्गीकरण शास्त्र आहे. त्याच्यामध्ये सजीवांना 5 सृष्टीस म्हणजे किंगडम्स याच्यामध्ये डिव्हाइड केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. अनुक्रमिक क्रम, अचूक क्रम यावर क्वेश्चन असतो बघा. मोनेरा, प्रोटेस्टा, फंजाई, प्लांटी आणि ॲनिमेलिया. ठीक आहे. मोनेरा, प्रोटेस्टा, फंजाई, प्लांटी, ॲनिमेलिया अशा 5 किंगडम मध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम बघूया वनस्पतींची. याच्यामध्ये जॉर्ज बेंथम आणि जोसेफ डाल्टन हुकर. जॉर्ज बेंथम आणि जोसेफ डाल्टन हुकर क्वेश्चन. ह्यांनी जी वर्गीकरण पद्धती दिली होती ती अत्यंत लोकप्रिय आणि आदर्श मानली जाते. आणि त्यांनी जो त्यांचा हा अभ्यास आहे तो जेनेरा प्लांटारम ह्या त्यांच्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. तर याच्यामध्ये वनस्पतींच्या काही वैशिष्ट्ये किंवा काही लक्षणांचा अभ्यास केलेला आहे. तर कोणते कोणते वैशिष्ट्ये आहेत त्याच्यानुसार त्यांनी वनस्पतींचा अभ्यास केलेला आहे. तर बाह्य रचना, आंतरिक रचना, ऋणविज्ञान आणि वनस्पती रसायनशास्त्र. मॉर्फॉलॉजी म्हणजे बाह्य रचना, बाहेरून कशी रचना आहे, त्यामध्ये त्या पानांचा आकार, खोड, फुले आणि फळे यांची रचना. दुसरा त्यांनी वैशिष्ट्य घेऊन अभ्यास केला होता तर आंतरिक रचना, तर अनाटॉमी.
त्याच्यामध्ये पेशींची रचना कशी आहे, टिश्यूंचे प्रकार कोणते कोणते आहेत. तिसरं त्यांनी बघितलं तर भ्रूणविज्ञान, एम्ब्रिओलॉजी. त्यामध्ये त्यांनी अभ्यास केला की बियांची निर्मिती कशी होते, भ्रूणाचा विकास कसा होतो. चौथं त्यांनी बघितलं फायटोकेमिस्ट्री, वनस्पती रसायनशास्त्र. वनस्पतीमध्ये कोणते विविध रसायने आढळतात. हं? याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जॉर्ज बेंथम आणि जोसेफ डाल्टन हुकर यांनी कोणत्या वैशिष्ट्यांचा आधार घेऊन वनस्पतींचा सखोल अभ्यास केलेला आहे. तर यांच्या पद्धतीनुसार वर्गीकरण केलंय तर अबीजपत्री आणि बीजपत्री वनस्पती असे दोन त्यांनी क्लासिफिकेशन केले. अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅमस आणि बीजपत्री वनस्पती म्हणजे फेनोरोगॅमस. आता अबीजपत्री किंवा क्रिप्टोगॅमस म्हणजे ज्या वनस्पतींना फुले आणि बिया येत नाहीत. त्याचं उदाहरण त्यांनी दिले शेवाळ आणि नेचे. हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन येऊ शकतो. अबीजपत्री क्रिप्टोगॅमस ज्यांच्यामध्ये फुले आणि बिया येत नाहीत, त्याचं उदाहरण आहे शेवाळ आणि नेचे. दुसरं आहे बीजपत्री वनस्पती, त्यांच्यामध्ये फुले आणि बिया म्हणजे फळे फुले बिया येतात. तर हे जे बीजपत्री वर्ग आहे यांचे परत त्यांनी 3 प्रकार केलेले आहेत. पुढील 3 प्रकार ते असे. पहिला आहे द्विदल वनस्पती, दुसरा आहे अनावृत्ती बीजी वनस्पती, तिसरा आहे एकदल वनस्पती, डायकॉटिलिडॉनी, जिम्नोस्पर्मी आणि मोनोकॉटिलिडॉनी. तर द्विदल म्हणजे द्वि नावातच आहे. द्वि म्हणजे दोन. त्यांच्या बीचे 2 समान भाग होतात. त्यांना म्हणायचं आपण द्विदल वनस्पती किंवा डायकॉटिलिडॉनी. नंतर आहे जिम्नोस्पर्मी, ज्यांच्या बियांवर फळांचे आवरण नसते. त्यांच्या बिया ओपन असतात, त्यांच्यावर फळाचे आवरण नसते, त्याला म्हणायचं जिम्नोस्पर्मी. नंतरच त्यांनी सांगितलंय की मोनोकॉटिलिडॉन्स, मोनो म्हणजे एक, त्यांच्या बीचा एकच भाग असतो. ओके. आता आपण बघूया थॅलोफाइट्स आणि शैवाल यांचं वर्गीकरण थोडक्यामध्ये बघूया. यावरही क्वेश्चन विचारलेले आहेत. तर हे थॅलोफाइट्स जे आहेत हे वनस्पती प्लांट किंगडम मधले सर्वात आदिम आणि साधे सजीव आहेत. एकदम सिंपल आहे. ज्यांचं जे शरीर आहे ते मुळे, खोड, पान यांच्यामध्ये विभागलेले नसते. यामध्ये प्रामुख्याने शैवाल आणि कवक ज्याला आपण फंगी किंवा साध्या भाषेमध्ये बुरशी असं म्हणतो, यांसारख्या ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी आणि परपोषी जीवांचा समावेश होतो. थॅलोफायटा ग्रुपमध्ये दोन अल्गी आणि फंगी. त्याच्यामधले अल्गी आहेत स्वयंपोषी म्हणजे ऑटोट्रॉफिक, फंगी आहेत परपोषी हेटेरोट्रॉफिक. थॅलोफायटा ग्रुपचे जे काय आहेत वैशिष्ट्ये जे आपल्याला बघायचे आहेत आता, प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहेत. तर ह्यांची जी बॉडी आहे थॅलस अविभाजित आहे, अविभाजित शरीर. यावर क्वेश्चन विचारला जातो. थॅलोफायटा ग्रुप्सचे वैशिष्ट्य. पहिलं आहे अविभाजित शरीर. यांचं शरीर वनस्पतींचं शरीर सपाट असतं किंवा धाग्यासारखं असतं, ज्याला थॅलस म्हणतात. म्हणजे त्यांच्यामध्ये मुळे, खोडे, पाने नसतात. दुसरं आहे संवहनी युती कोणत्या असतात. झायलम आणि फ्लोएम टिश्यूज जर संवहन करतात. कशाचं संवहन करतात. अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी झाडांमध्ये ह्या विशिष्ट उती असतात, ज्याला आपण झायलम आणि फ्लोएम असं म्हणतो. तर यांच्यामध्ये ह्या आढळत नाहीत. संवहनी उतींचा अभाव. आणि तिसरं यांचं जे प्रजनन प्रणाली आहे तर यांचे जे लैंगिक अवयव असतात ते साधे असतात आणि प्रजननासाठी बियाऐवजी बीजाणू म्हणजे स्पोर्स तयार होतात. या 3 वैशिष्ट्यांवर क्वेश्चन विचारला जातो. थॅलोफायटा ची प्रमुख वैशिष्ट्ये कोणते. एक तर त्यांचं अविभाजित शरीर, दुसरं म्हणजे संवहनी युतींचा अभाव आणि तिसरं म्हणजे प्रजननासाठी ते बीजाणूंचा वापर करतात, स्पोर्सचा वापर करतात.
आता यातलं पहिलं आपण बघूया शेवाळ. अलगीचं वर्गीकरण. शेवाळ हे aquatic आहेत, जलीय आहेत आणि स्वयंपोषी सजीव आहेत. स्वयंपोषी सजीव आहेत. आता वनस्पती शास्त्रज्ञ एफ ई फ्रिटिश यांनी शेवाळाचे मुख्य प्रकार केलेत. ते कशावरून केलेत? तर त्यांच्या रंगातील वर्णद्रव्य कोणतं आहे, पिगमेंट्स कोणतं आहे आणि त्यांची अन्न साठवण पद्धती कशी आहे, यानुसार त्यांनी 3 प्रमुख वर्ग केलेले आहेत. कोणी केलेत? क्वेश्चन. एफ ई फ्रिटिश. ठीक आहे. किती प्रकार केलेत? 3. कोणत्या आधारे केलेत? एक तर त्यांच्यामध्ये असलेल्या पिगमेंट्स नुसार आणि त्यांच्या अन्न साठवण पद्धतीनुसार. ठीक आहे. पहिलं आहे, 3 कोणते कोणते उदाहरण आहेत यामध्ये आपल्याला बघायचं आहे. पहिलं आहे हिरवे शैवाळ, ग्रीन अल्गी, त्याला म्हणायचं क्लोरोफायसी. ठीक आहे. दुसरं आहे तपकिरी शैवाळ, फिओफायसी किंवा ब्राऊन अल्गी. ही नावे लक्षात ठेवावी लागणार आहे. ठीक आहे. तिसरं आहे लाल शैवाळ, रोडोफायसी रेड अल्गी. आता हिरवे शैवाळ म्हणजे क्लोरोफायसी यांच्यामध्ये क्लोरोफिल अ यांचे प्रमाण जास्त असते, म्हणून ते गडद हिरवे असतात, म्हणून त्याला ग्रीन अल्गी म्हणतात. आणि यांच्यामधले जे अन्न आहे हे स्टार्चच्या रूपात साठवले जाते, स्टार्चच्या स्वरूपात. हे लक्षात ठेवायचं. यांची उदाहरणं काय आहे? या उदाहरणावर पण क्वेश्चन येऊ शकतो. तर स्पायरोगैरा, क्लॅमॅडोमोनास आणि वॉल्वॉक्स. ओके. कोणत्या कोणत्यावर क्वेश्चन येतात यामध्ये? हिरवे शैवाळ, क्लोरोफायसी यांच्यामध्ये कोणते पिगमेंट जास्त असतं? ते क्लोरोफिल अ. यांचा कलर असतो गडद हिरवा आणि यांच्यामध्ये अन्न साठवलं जातं स्टार्चच्या रूपामध्ये. आणि यांचे उदाहरणं आहेत क्लॅमॅडोमोनास, स्पायरोगैरा आणि वॉल्वॉक्स. दुसरं आहे तपकिरी शैवाळ, फिओफायसी किंवा ब्राऊन अल्गी. हे समुद्रात आढळतात आणि प्युकोझॅन्थिन नावाचं पिगमेंट असते यांच्यामध्ये, त्यामुळे ते तपकिरी रंगाचे दिसतात. प्युकोझॅन्थिन क्वेश्चन. तपकिरी शैवाळ फिओफायसी मध्ये प्युकोझॅन्थिन नावाचा पिगमेंट असतो. आणि ह्यांचं अन्न साठवण्याची पद्धत कशी आहे? तर हे मॅनिटॉल किंवा लॅमिनॅरिन ह्या स्वरूपात ते साठवतात. याची उदाहरणं आहेत. यावर एक क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायची महत्वाची स्लाइड आहे. सर्गॅसम लॅमिनारिया फ्युकस ही उदाहरणं आहेत तपकिरी शैवाळ ब्राऊन अल्गीची. आता बघूया लाल शैवाळ किंवा रोडोफायसी, त्यालाच म्हणायचं रेड अल्गी. हे बहुतांशी समुद्राच्या खोल पाण्यात आढळतात. खोल पाण्यात रेड अल्गी, समुद्रात आढळणारे ब्राऊन अल्गी. तर यांच्यामध्ये फायकोइरिथ्रिन नावाचं लाल रंगाचे द्रव्य असतात. इरिथ्रोसाइट्स म्हणजे आपल्या रेड ब्लड सेल्स असतात. रेड ब्लड सेल्स इरिथ्रोसाइट्स, हे सगळे रेड कलर इंडिकेट करतात. तर यांची उदाहरणं आहेत पॉलिसिफोनिया, जेलिडियम आणि पोरफायरा. ओके. महत्वाची स्लाइड आहे, लक्षात ठेवा. आता आपण फंगाय बद्दल बघूया. याला आपण मराठीत बुरशी किंवा कवक असं म्हणतो. यांच्यामध्ये हरितद्रव्य नसते, अक्लोरोफिलस असतात, म्हणून त्या अन्न तयार करू शकत नाहीत, म्हणून त्या परजीवी असतात. ठीक आहे. त्या कशावर जगतात? तर मृत किंवा सेंद्रिय पदार्थांवर जगतात. त्यांना आपण परजीवी किंवा मृतोपजीवी असं म्हणतो. त्यांचे उदाहरण आहेत यीस्ट, मशरूम आणि पेनिसिलियम. क्वेश्चन येऊ शकतात. उदाहरणं, फंगसची उदाहरणं आणि त्यांची वैशिष्ट्य. तिसरा प्रकार आहे दगडफूल. तर हे एक महत्वाचं सहजीवन, ज्याला आपण म्हणतो सिम्बायोटिक रिलेशनशिपचं उदाहरण आहे. लायकेन. क्वेश्चन येऊ शकतो, यावर विचारलेला आहे भरपूर दिवस.
तर हे शैवाल आणि कवक यांचं सहजीवन आहे. म्हणजे अल्गी अन्न तयार करणार आणि फंगी त्यावर जगणार. त्याच्यावर जगणार म्हणजे त्याला आधार देणार, सपोर्ट देणार, पाणी पुरवणार. याला म्हणायचं सिम्बायोटिक रिलेशनशिप. युनिक सहजीवन आहे सिम्बायोटिक रिलेशनशिप. त्याच्यामध्ये शैवाळ जे आहे ते अन्नाची निर्मिती करतो आणि कवक त्याला आधार आणि पाणी पुरवतात. याचे उदाहरण आहे क्रस्टोस लायकेन आणि फोलिओज लायकेन. ठीक आहे. आता बघूया आपण जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स म्हणजे आपण बघितलं होतं यांच्यामधल्या बियांवर आवरण नसते फळांचे, म्हणजेच प्लांट्स विथ नेकेड सीड्स आहेत. नेकेड म्हणजेच नग्न बिया असणाऱ्या वनस्पती. या झाडांची बी फळांच्या आवरणाशिवाय असतात, उघडी असतात, नेकेड असतात. यांच्यामध्ये जिम्नोस्पर्म्स अनावृत्त बीजी या वनस्पतींचा समावेश होतो. याचे उदाहरण आहे सायकस. महत्वाचं उदाहरण आहे सायकस. आणि जर ज्या बियांना फळांचं आवरण नसते त्याला आपण जिम्नोस्पर्म्स म्हणतो. तर ज्या झाडांच्या, ज्या वनस्पतींच्या बिया फळांच्या आवरणाच्या आत असतात त्यांना म्हणायचं एंजिओस्पर्म्स. दोन शब्द, एंजिओस्पर्म्स आणि जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स याचं उदाहरण आहे सायकस. आता आपण बघूया वनस्पतींचे मूलद्रव्य आणि त्यांचे कार्य काय आहेत. महत्वाचे त्यांचे कार्य काय आहेत. तर नत्र, नायट्रोजन हे एक केंद्रक आम्ले, प्रथिने, संप्रेरके आणि सहविकर म्हणजे कोएन्झाइम यांच्यातील एक महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. दुसरा आहे गंधक, सल्फर. याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच प्रथिनांचं संश्लेषण. दुसरा आहे हरितद्रव्य निर्मिती, क्लोरोफिल फॉर्मेशन आणि एन्झाईम सक्रियतेसाठी गंधक म्हणजे सल्फर हे आवश्यक आहे. दुय्यम मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. कशासाठी? पहिलं म्हणजे गंधक सल्फर याचा वापर कशासाठी होतो? तर पहिलं आहे प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रथिनांचं संश्लेषण. दुसरं आहे हरितद्रव्य निर्मिती, क्लोरोफिल फॉर्मेशन. तिसरं आहे एन्झाईम सक्रियतेसाठी. तिसरं आहे एन्झाईम सक्रियतेसाठी म्हणजेच सल्फर याचा वापर होतो. हे दुय्यम मॅक्रोन्यूट्रिएंट आहे, महत्वाचं आहे. तर हे जे सल्फर आहे हे एक अमायनो आम्ल, सिस्टीन नावाचे अमायनो आम्ल आणि मिथ्योनिन नावाचा अमायनो आम्ल आणि काही जीवनसत्व आहेत त्यांचा बिल्डिंग ब्लॉक मध्ये महत्वाचा आहे. गंधक नायट्रोजन वापरण्याची क्षमता, कार्यक्षमता आणि पिकांचे उत्पादन देखील लक्षणीयरित्या वाढवतो. म्हणजे नायट्रोजन वापरण्याची कार्यक्षमता वाढवण्यामध्ये गंधक महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे पिकांचे उत्पादन सुद्धा यामुळे लक्षणीयरित्या वाढते. तिसरं आपल्याला मूलद्रव्य बघायचं आहे मॅग्नेशियम. तर हे मॅग्नेशियम जे आहे ते हरितद्रव्याचा किंवा क्लोरोफिलचा एक महत्वाचा घटक आहे. चौथं बघायचं फॉस्फरस. हे एक केंद्रक आम्ल, एटीपी म्हणजे ऊर्जा चलन आणि काही सहविकर यांचा घटक आहे. महत्वाची स्लाइड आहे, लक्षात ठेवा. आपण बघितलं नायट्रोजन, सल्फर, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आणि त्यांचे महत्वाचे कार्य. नायट्रोजन हे कशाचं कॉम्पोनंट आहे तर न्यूक्लिक ऍसिड्स, प्रोटीन्स, प्लांट हार्मोन्स आणि कोएन्झाइम्स. सल्फर हे एक इसेन्शियल सेकंडरी मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. कशासाठी लागतं? प्रोटीन सिंथेसिस, क्लोरोफिल फॉर्मेशन आणि एन्झाईम ऍक्टिव्हेशन इन प्लांट्स. ठीक आहे. इट इज अ बिल्डिंग ब्लॉक फॉर अमायनो ऍसिड्स सच ॲज सिस्टीन आणि मिथिओनिन अँड सम व्हायटामिन्स. आणि सल्फर हे जे आहे इट इम्प्रूव्स द नायट्रोजन यूज एफिशियन्सी अँड क्रॉप यील्ड्स. मॅग्नेशियम बघितल्यानंतर हे एक सेंट्रल मेटॅलिक कॉन्स्टिट्युशनल कॉम्पोनंट आहे क्लोरोफिलचा. क्लोरोफिल मध्ये मॅग्नेशियम महत्वाचा आहे. फॉस्फरस हे एटीपी साठी, कोएन्झाइम साठी, न्यूक्लिक ऍसिड साठी महत्वाचा आहे. आता बघूया अन्नद्रव्यांची कमतरता आणि त्यांची लक्षणे. पहिलं आहे क्लोरोसिस. तर हे काय होतं क्लोरोसिस मध्ये? तर हरितद्रव्य नष्ट झाल्यामुळे पाने पिवळी पडतात. पाने पिवळी पडणे.
पाने पिवळी पडणे, हरितद्रव्य नष्ट झाल्यामुळे. हे नत्र कशामुळे होतं? हे नत्र मॅग्नेशियम किंवा लोहाच्या कमतरतेमुळे होते. नंतर आहे विल्टिंग. विल्टिंग हे कशामुळे होतं? तर शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे झाड सुकून जातं किंवा कोमेजून जातं. नॉर्मली आपल्याला बघायला मिळतं. झाडांना पाणी कमी टाकलं की ते सुकून जातात. त्याला वर्डिंग दिलेलं आहे विल्टिंग. तिसरं आहे लीफ कर्लिंग. लीफ कर्लिंग मध्ये झाडांच्या पानांच्या कडा ज्या आहेत त्या आतील बाजूस वळल्या जातात. आतील बाजूस वळणे किंवा गोळा होणे. हे कशामुळे होतं? तर व्हायरसमुळे होतं. ती 3 लक्षणे आहेत, वेगळे वेगळे कारण आहेत. क्लोरोसिस हे जे आहे हे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होतं, ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, मॅग्नेशियम आहे आणि लोह आहे. दुसरा प्रकार होतो झाडांमध्ये आपल्याला बघायला मिळतो तो विल्टिंग. ते कशामुळे होतं? तर पाणी कमी पडल्यामुळे. तिसरा प्रकार बघितला आपण लीफ कर्लिंग, जो कशामुळे होतो? एका व्हायरसमुळे होतो. क्लोरोसिस, लॉस ऑफ ग्रीन क्लोरोफिल. त्यामुळे ग्रीन क्लोरोफिल गेल्यामुळे पाणी काय पडणार? येल्लो पडणार, येल्लोईंग होणार. कशामुळे? नायट्रोजन, आयर्न आणि मॅग्नेशियमच्या डिफिशियन्सीमुळे होते. नंतरचं विल्टिंग, लॉस ऑफ टर्जिडिटी. टर्जिडिटी म्हणजे कठोरता जी असते पानांमध्ये ती जाते आणि पाने अशी दुमडायला लागतात आतमध्ये. फ्लॅसिड प्लांट स्ट्रक्चर कशामुळे होतो? वॉटर स्ट्रेसमुळे होतो. नंतरचं लीफ कर्लिंग, ज्याच्यामध्ये लीफ मार्जिन्स इनवर्डली रोल करतात आणि ते कशामुळे होतं? तर व्हायरल पॅथोजनमुळे होतं किंवा एखाद्या फिजिओलॉजिकल स्ट्रेसमुळे होतं. आता बघूया फॉस्फरसची कमतरता आणि कॅल्शियमसाठी बोरॉनचे महत्व. पहिला आहे फॉस्फरसची कमतरता. तर वनस्पतींमध्ये जर तीव्र कमतरता जर निर्माण झाली कोणाची? फॉस्फरसची, तर त्यांची संपूर्ण झाडाची वाढ खुंटते, पानांना गडद हिरवा रंग येतो आणि पानांवर विकृत किंवा मृत ऊतींचे लहान भाग तयार होतात, ज्यांना नेक्रोटिक स्पॉट्स म्हणतात. क्वेश्चन, हे सगळं फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होतं. हे सगळं फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होते. दुसरं आहे आपल्याला बघायचं बोरॉन. बोरॉनचं काय महत्व आहे? तर वनस्पतींच्या शरीरामध्ये कॅल्शियमच्या चयापचयासाठी, कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमसाठी बोरॉनचा वापर अत्यंत महत्वाचा आहे. ठीक आहे. तर बोरॉन कशासाठी महत्वाचा आहे? तर कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमसाठी आणि त्याच्या योग्य वापरासाठी बोरॉन या खनिजाची आवश्यकता असते. ठीक आहे. आपण बघितलं फॉस्फरस आणि बोरॉन. बोरॉन कशासाठी महत्वाचं आहे? कॅल्शियम मेटाबॉलिझमसाठी आणि त्याचं ट्रान्सलोकेशनसाठी विदिन प्लांट सिस्टम. फॉस्फरस कशासाठी महत्वाचा आहे? जर त्याची डिफिशियन्सी झाली तर एकतर स्टंटेड ग्रोथ बघायला भेटते पूर्ण झाडाची, किंवा नॉर्मली डार्क ग्रीन पाने होतात, फोलियर कोलोरेशन, आणि स्मॉल एरियाज ऑफ डेड टिश्यूज दिसतात, ज्याला आपण नेक्रोटिक स्पॉट्स म्हणतो. नेक्रोटिक म्हणजे सडलेले किंवा मग मृत ऊती. आता बघूया आपण, ह्यावर प्रश्न विचारला जातो, फ्रूट रायपनिंग हॉर्मोन कोणता आहे? इथे बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. तर वनस्पतींच्या संप्रेरकांमध्ये इथिलीन हे एकमेव वायू रूपातील गॅशियस रूपातील संप्रेरक आहे, ज्याला फळ पिकवणारे संप्रेरक फ्रूट रायपनिंग हॉर्मोन म्हणतात. आता तुम्हाला कन्फ्युजन साठी इतर ऑप्शन्स काय दिलेले जातात? ऑक्झिन्स आहे, जिब्रेलिन्स आहे, सायटोकायनिन्स आहे. तर हे जे आहेत हे वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे संप्रेरक आहेत. लक्षात ठेवायचे, कन्फ्युजन नाही करायचे. इथिलीन जे आहे हे फ्रूट रायपनिंग हॉर्मोन आहे. हे जे आहेत हे ग्रोथ हॉर्मोन्स आहेत. इथिलीन हे युनिक गॅशियस प्लांट ग्रोथ रेग्युलेटर recognized as primary fruit ripening hormone. ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स आणि सायटोकाइन्स हे प्लांट ग्रोथ हॉर्मोन्स आहेत. ऑक्झिन्स बघितलं आपण, ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स आणि सायटोकाइनिन हे प्लांट ग्रोथ हॉर्मोन्स आहेत. तर
अग्रभागाची वाढ करतं. ए फॉर ए, ऑक्झिन्स अग्रभागाची अपायकल डॉमिनन्स आहे याच्यामध्ये. आणि पेशींचे दीर्घीकरण करतं, पेशींचे दीर्घीकरण करतं. दुसरं आहे जिब्रेलिन्स. जिब्रेलिन्स हे काय करतं तर खोडाची लांबी वाढवतं, स्टेम इलॉंगेशन करतं. आणि बियांची सुप्त अवस्था संपवतो. जिब्रेलिन्स दोन कार्य, खोडाची लांबी वाढवतो आणि बियांची सुप्त अवस्था संपवतो. तिसरं आहे सायटोकायनिन. सायटोकायनिन तर हे काय करतात, वनस्पतींच्या शरीरात जलद गतीने पेशींचे विभाजन करतात, सेल डिव्हिजन. जलद गतीने पेशींचे विभाजन करतात. ठीक आहे. ऑक्झिन्स, अपायकल डॉमिनन्स, फोटोट्रॉपिझम आणि सेल्युलर इलॉंगेशन. शूट टिप्स टिप्स जिब्रेलिन्स हे काय करतात, ऍक्सिस किंवा स्टेमचे इलॉंगेशन करतात आणि सीडची डॉर्मन्सी ब्रेक करतात. सायटोकायनिन, सायटोकायनिन बघितलं आपण, तर हे काय करतात, रॅपिड सेल्युलर डिव्हिजन म्हणजे सायटोकायनेसिस करतात आणि लिफ सेनेसन्सला डिले करतात. आता काही आपण वनस्पतींचे रोग आणि त्यांची पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स बघूया. यावर एक क्वेश्चन विचारला जातो, अत्यंत महत्वाची स्लाइड आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे गव्हाची सुटी काजळी, लूज स्मट. स्मट काजळी गव्हाची, लूज स्मट ऑफ व्हीट. त्याचं पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम काय आहे, उस्टिलागो सेगेटम. उस्टिलागो सेगेटम. दुसरं विचारतात गव्हाचा काळा तांबेरा, ब्लॅक स्टेम रस्ट. ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट. तर पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय. पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिकाय. तिसरा आहे भुईमुग. भुईमुगावरील टिक्का रोग, टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट. तर ह्याचं पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम काय आहे, सर्कोस्पोरिडियम पर्सोनॅटम. सर्कोस्पोरिडियम पर्सोनॅटम. नंतर विचारतात हळदीच्या पानांवरील ठिपका, लिप स्पॉट ऑफ टर्मरिक. याचं पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोणतं आहे, ट्रॅफिना मक्युलान्स. ट्रॅफिना मक्युलान्स. नंतर विचारतात मोझॅक डिझीज ऑफ टोबॅको. मोझॅक डिझीज ऑफ टोबॅको हा एक व्हायरल डिसीज आहे, विषाणूजन्य आजार आहे, ज्याच्यामध्ये वनस्पतीच्या पाण्यातील क्लोरोफिल नष्ट करतो, हरितद्रव्य नष्ट करतो, म्हणून पाने आकुंचन पावतात. पाने आकुंचन पावतात. नंतर बघायचंय सिट्रस कॅन्कर. सिट्रस कॅन्कर, झॅन्थोमोनास सिट्राय. झॅन्थोमोनास सिट्राय ह्या जीवाणूमुळे हा रोग होतो. अत्यंत महत्वाची स्लाइड आहे, लक्षात ठेवा. लूज स्मट ऑफ व्हीट, उस्टिलागो सेगेटम, ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट, पक्सिनिया ग्रामिनिस ट्रिटिकाय, टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट, सर्कोस्पोरिडियम पर्सोनॅटम, लीफ स्पॉट ऑफ टर्मरिक, टॅफ्रिना मॅक्युलान्स. टोबॅको मोझॅक डिसीज हे एक व्हायरल डिसीज आहे, व्हायरल डिसीज. क्लोरोफिल gets destroyed, causing them to shrink. Citrus canker, बॅक्टेरियल पॅथोजन आहे, झॅन्थोमोनास सिट्राय. आता बघूया बायो फर्टिलायझर्स राईस फील्ड साठी कुठले कुठले आहेत किंवा कोणते महत्वाचे बायो फर्टिलायझर्स आहेत, यावर एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर भात शेतीमध्ये हवेतील नायट्रोजन स्थिर करण्यासाठी नैसर्गिक जैविक खत, नैसर्गिक जैविक खत म्हणून नीलहरित शैवाल, ब्लू ग्रीन अल्गी. नीलहरित शैवाल, ब्लू ग्रीन अल्गी किंवा मिक्झोफायसी, याचं नाव आहे मिक्झोफायसी. याचा वापर केला जातो, ज्यामुळे पिकाची उत्पादकता वाढते. लक्षात ठेवायचं. वेटलँड ऑफ पॅडी कल्टिवेशन मध्ये ब्लू ग्रीन अल्गी, सायनोबॅक्टेरिया, मिक्झोफायसी यांचा वापर केला जातो. कशासाठी महत्वाचे आहेत, तर नायट्रोजन फिक्सेशन साठी. इको, आणि हे इको फ्रेंडली बायो फर्टिलायझर आहे, बायो फर्टिलायझर आहे. आता बघूया प्लांट क्लासिफिकेशन आणि जनरल बॉटनी बद्दलचे काही महत्वाचे टॉपिक्स. असहजीवी नत्र स्थिरीकरण विरुद्ध सहजीवी पद्धती, म्हणजेच असिम्बायोटिक, असहजीवी आणि सहजीवी. असिम्बायोटिक आणि सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन. यामध्ये अझोटोबॅक्टर हा असा एक सूक्ष्म जीवाणू आहे, जो मोनोकॉटिलिडॉनच्या मुळांच्या गाठी न बनवता स्वतंत्रपणे हवेतील नत्र स्थिर करतो. हवेतील नायट्रोजन स्थिर करतो, ज्याला आपण असिम्बायोटिक पद्धत म्हणतो.
म्हणजे मुळांमध्ये कोणतीही गाठ न तयार करता तो त्याचा स्वतःच हवेतील नायट्रोजन फिक्स करतो. अझोटोबॅक्टर. अझोटोबॅक्टर. याच्या उलट जर आपण रायझोबियम बघितलं, रायझोबियम हे द्विदल किंवा शेंगवर्गीय वनस्पतींच्या मुळांमध्ये गाठी बनवून सिम्बायोटिक पद्धतीने नायट्रोजन स्थिर करतात. हे अझोटोबॅक्टर जे होतं ते मोनोकोटिलेडॉन्स मध्ये येतं आणि यांच्यामध्ये रायझोबियम जे आहे ते डायकॉट्स मध्ये किंवा लेग्युम्स मध्ये म्हणून आपण त्यांच्यामध्ये आढळतो आणि तो सहजीवी पद्धतीने नायट्रोजन फिक्सेशन करतो. क्वेश्चन येऊ शकतो यावर, महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. अझोटोबॅक्टर आणि रायझोबियम. अझोटोबॅक्टर हे जे आहे मोनोकॉट प्लांट्स मध्ये दिसतं आणि तो असिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. रायझोबियम जे आहे ते सिम्बायोटिक अरेंजमेंट करतो आणि तो डायकॉट्स किंवा लेग्युमिनस क्रॉप्स मध्ये आढळून येतो. आणि ह्या दोघांचंही काम काय आहे तर नायट्रोजन फिक्सेशन, हवेतील नायट्रोजन फिक्स करणे. आता बघूया काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ऍग्रिकल्चरल हायड्रोलॉजी, इरिगेशन आणि सॉइल सायन्सवर. याच्यामध्ये शेतीमध्ये भूगर्भातील भूजलाचा उपसा किंवा टॅपिंग सबटेरेनियन ग्राउंड वॉटर याबद्दल प्रश्न आहेत. तर भूगर्भामध्ये अतिशय खोलवर गेलेले जे ग्राउंड वॉटर आहे, भूजल आहे, ते उपसण्यासाठी किंवा त्याचा सिंचनासाठी वापर करण्यासाठी प्रामुख्याने क्वेश्चन विचारला जातो, विहिरी किंवा कूपनलिका खोदणे. सिंकिंग सिंकिंग वेल्स किंवा ट्यूबवेल्स हे प्रभावी मार्ग मानले जातात. या उलट सरफेस वॉटर जे आहे हे कोणासाठी होतं, ग्राउंड वॉटरसाठी. ग्राउंड वॉटरसाठी विहिरी किंवा कूपनलिका खोदणे. या उलट सरफेस वॉटर साठी कालवे, कॅनल्स आणि तलाव हे वापरले जातात. ठीक आहे. प्रॅक्टिकल ऍग्रिकल्चर मध्ये आपल्याला डीप सीटेड ग्राउंड वॉटर जर आपल्याला अचीव करायचं असेल तर सिंकिंग वेल्स किंवा ड्रिलिंग ट्यूबवेल्स हे हे एक प्रामुख्याने वापरलं जाणारा सिंचन पद्धती किंवा उपसण्यासाठी वापरले जातात. याच्या उलट कॅनल्स आणि सरफेस पॉन्ड्स जे आहेत हे सरफेस वॉटर साठी यूज केले जातात. आता बघूया आपण सलाईन ट्रॅक्ट्स म्हणजेच खारपान पट्टे यांच्यामध्ये सिंचन केल्यानंतर दुष्परिणाम कोणते होतात किंवा त्यांची लक्षणे कशी दिसून येतात. तर पिकांची उत्पादकता तर कमीच म्हणजे त्याच्यावर परिणाम होणार, कमी होणार. त्याच्यामध्ये थेट भौतिक रासायनिक कारणे डायरेक्ट कॉजेस कोणते आहेत, दोन आहेत. एक तर का पिकांचं उत्पादन कमी होतं खारपान पट्ट्यामध्ये. पहिलं कारण आहे जमिनीच्या पोताचा निकृष्ट दर्जा होणे, डिग्रेडेशन ऑफ सॉइल स्ट्रक्चर. त्यामध्ये काय होतं, डिग्रेडेशन सॉइल स्ट्रक्चरचं होतं म्हणजे काय होतं तर मातीचे कण एकमेकांपासून सुटे होतात आणि जमीन घट्ट बनते. दुसरं कारण आहे महत्वाचं, जमिनीतील क्षारांचे संचय होणे, सॉल्ट अकोम्युलेशन होतं सॉइल मध्ये. काय होतं जेव्हा आपण इरिगेशन करतो किंवा सिंचन करतो, पाणी देतो जमीन खारपान पट्ट्यामध्ये, तर त्यामध्ये पाणी जे आहे ते बाष्पीभवनाने निघून जातं आणि खाली राहतात फक्त क्षार. त्यामुळे सुद्धा पिकाची उत्पादकता कमी होते. बाष्पीभवनामुळे क्षार भूपृष्ठावर जमा होतात. ही दोन महत्वाची डायरेक्ट कॉजेस आहेत. क्वेश्चन तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी ते लक्षणं पण देतील. ठीक आहे. तर लक्षणांमध्ये मग काय होईल, ह्या दोन कारणांमुळे पुढे काय होणार आहे तर पिकांची वाढ खुंटणे, ग्रोथ इनिबिशन होते किंवा पानांचा पिवळेपणा येतो, लीफ डिस्कलरेशन होतं. ठीक आहे. हे दुष्परिणाम किंवा लक्षणे आहेत, त्याची कारणे नाही आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन करू शकतात. उत्पादकता कमी होण्यासाठीचे दोन कारणे, एकतर डिग्रेडेशन ऑफ सॉइल स्ट्रक्चर आहे किंवा सॉल्ट अकोम्युलेशन. त्यामुळे काय होतं, पिकांची वाढ खुंटते, पानांचा पिवळेपणा येतो, पिकाची उत्पादकता कमी होते. ही लक्षणे आहेत. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल कॉजेस म्हणजे बायोलॉजिकल सिम्पटम्स, त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स बघायचा. कॉजेस कोणते होते, डायरेक्ट कॉजेस कोणते होते बघितलं, डिग्रेडेशन ऑफ सॉइल स्ट्रक्चर, लॉस ऑफ पोरोसिटी आणि हाय सॉल्ट अकोम्युलेशन इन सॉइल लेअर, हाय कॅपिलरी एक्शन.
दुसरं काय आता त्यांचे सिम्पटम्स कोणते दिसणार आहेत तर ग्रोथ इनिबिशन ऑफ प्लांट्स आणि लीफ डिस्कलरेशन. आता अति पाण्यामुळे मुळांचे श्वसन थांबणे, ज्याला आपण रूट एस्फॅक्झिएशन ड्यू टू वॉटर ओव्हर वॉटरिंग म्हणतो. जेव्हा आपण झाडांना जास्त पाणी देतो त्यामुळे काय परिणाम होतो याबद्दल एक क्वेश्चन विचारलेला आहे. जर आपण आपल्या रुटीन ऑब्झर्वेशन मध्ये आपण बघू शकतो, शेतामध्ये किंवा आपल्या कुंडीमध्ये आपण जर गरजेपेक्षा जास्त पाणी जर दिलं किंवा ते साचून जर राहिलं वॉटर लॉगिंग, तर वनस्पती मृत होतात. याचं कारण असं आहे की साचलेल्या पाण्यामुळे मातीच्या कणांचा थेट हवेशी संबंध येत नाही, ज्यामुळे ऑक्सिजनची देवाणघेवाण होऊ शकत नाही आणि झाडाला ऑक्सिजन भेटत नाही. काय कारण दिलंय? साचलेल्या पाण्यामुळे मातीच्या कणांमधील हवा बाहेर पडते, ज्यामुळे झाडांची मुळे ऑक्सिजन पासून पूर्णपणे वंचित राहतात, डिप्राइव्ड ऑफ ऑक्सिजन. आणि त्यामुळे काय होतं तर अनॉक्सिक श्वसन चालू होते मुळांचे, ज्यामुळे ऊर्जेची निर्मिती थांबते आणि वनस्पती मरते. ऑक्सिजन हे ऊर्जा तयार करण्यासाठी महत्वाचा घटक आहे. जर ऑक्सिजनच नाही भेटला तर ऊर्जेची निर्मिती थांबते आणि वनस्पती मरून जाते. ठीक आहे. क्रॉप्स आर रॅपिडली किल्ड बाय क्रॉनिक ओव्हर वॉटरिंग अँड लिक्विड स्टॅग्नेशन. ठीक आहे. बिकॉज फ्लुइड सॅच्युरेशन डिस्प्लेसेस सॉइल एअर फ्रॉम द पोअर स्पेसेस. आणि त्यामुळे काय होतं तर सबसर्फेस रूट्स जे आहेत ते एंटायरली डिप्राइव्ड ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन, ऑक्सिजनच भेटत नाही त्यांना, आणि मग सेल्युलर एरोबिक रेस्पिरेशन त्यांचं बंद पडतं आणि त्यामुळे वनस्पती मृत होते. दुसरं आपल्याला बघायचं आहे की सिंचन स्त्रोतांचे प्रकार. भूजल विरुद्ध भूपृष्ठावरील जल, ग्राउंड वॉटर वर्सेस सरफेस वॉटर. त्याच्यामध्ये शेतीच्या पाण्याचा स्रोत निवडताना वैज्ञानिक वर्गीकरण आपल्याला बघायचं जे गरजेचं आहे. पहिला आहे भूजल स्रोत, दुसरा आहे सरफेस वॉटर किंवा भूपृष्ठावरील जलस्रोत, सबटेरेनियन ग्राउंड वॉटर किंवा सरफेस वॉटर ट्रॅप्स. तर त्या भूजल स्रोतासाठी आपल्याला कोणता मार्ग आहे तर विहिरी खोदणे, सिंकिंग वेल्स किंवा कूपनलिका, भूगर्भातील साठ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्यांचा वापर होतो. दुसरा आहे भूपृष्ठावरील सरफेस वॉटर. याच्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे? कालवे, कॅनल्स, तलाव, पॉन्ड्स आणि टाक्या. हे नदी किंवा पावसाचे वाहणारे पाणी साठवण्यासाठी व वाहून नेण्यासाठी वापरलं जातं. भूजल उपसाशी त्याचा काहीही संबंध नसतो. ठीक आहे. ग्राउंड वॉटर साठी सिंकिंग वेल्स, सरफेस वॉटर साठी कॅनल्स, पॉन्ड्स आणि टँक्स. आता आपण वळूया ह्युमन फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी आणि हेल्थ रिलेटेड विचारलेले काही महत्वाचे टॉपिक्स कडे लक्ष देऊया. तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे यकृतामधील कुप्फरच्या पेशी याबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. लक्ष द्या. यकृतातील कुप्फरच्या पेशी, कुप्फर सेल्स. तर क्वेश्चन, ह्या कुठे आढळतात? कुप्फर पेशी, कुप्फर सेल्स यकृतामध्ये, लिव्हर मध्ये आढळतात. त्यांचं महत्वाचं काय काम आहे? ह्या फॅगोसायटिक सेल्स आहेत. एक विशेष प्रकारच्या मॅक्रोफेजेस आहेत. मॅक्रोफेजेस म्हणजे काय आहेत? फॅगोसायटिक सेल्स आहेत. त्या दुसऱ्या सेल्सला खातात, फॅगोसायटिक. ठीक आहे. तर ह्या काय करतात? यकृतातील जुन्या झालेल्या मृत रक्तपेशी म्हणजेच वॉर्न आउट आरबीसीज, आपल्या लाल रक्तपेशीचा कार्यकाळ हा 90 दिवसांचा असतो. 90 दिवस झाल्यानंतर कालबाद झालेल्या आरबीसीज, वॉर्न आउट आरबीसीज, ह्यांचं काहीतरी करावं लागेल ना. तर यासाठी रचना अशी आहे की यकृतामध्ये तुमच्या कुपर नावाच्या मॅक्रोफॅजेस असतात, मॅक्रोफॅज सेल्स आहेत, जे की फॅगोसायटिक आहेत. मग यांना खाण्याचं काम ह्या मॅक्रोफेजेस, ज्याला स्पेसिफिकली नाव दिलेलं आहे कुपर सेल्स, त्या ह्या वॉर्न आउट आरबीसीजला खाऊन टाकतात, म्हणजे फॅगोसायटोसिस करतात. आणि रक्तातील बाहेरील घातक जीवाणूंना गिळंकृत करून नष्ट करण्याचे काम करतात. म्हणजेच एक प्रकारे हे इम्युनिटीसाठी पण महत्वाचे आहेत. ज्या रक्तपेशीमध्ये जर काही बाहेरील घातक जीवाणू असतील तर त्यांच्या सोबत त्यांना खाऊन टाकतात. कुपर सेल्स हे एक स्पेशलाइज्ड मायक्रोफेजेस आहेत. कुठे लोकेशन आहे यांचं तर ह्युमन लिव्हर मध्ये आहे. तर हे क्रिटिकल सेल्युलर इम्युन बॅरियर आहे, म्हणजे सेल्युलर इम्युन सिस्टीम आहे ही
आपण बघितलं आता जीवाणूंना आरबीसीस सोबत त्या खाऊन टाकतात. फॅगोसाइटोसाइटायझिंग फॉरेन बॅक्टेरियल पॅथोजन्स आणि रिसायकलिंग वॉर्न आउट रेड ब्लड सेल्स. आता बघूया आपण विभाजनचे टप्पे, मिओसिस किंवा अर्धसूत्री. मिओसिस ह्याच्या सिक्वेन्सवर क्वेश्चन विचारला जातो, व्यवस्थित लक्षात ठेवा. मिओसिसच्या प्रोफेज 1 मध्ये 5 महत्वाचे उपटप्पे आहेत. पहिला आहे लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटिन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. कसं लक्षात ठेवायचंय? प्रोफेज 1 ऑफ मिओसिस 1. प्रोफेज 1 ऑफ मिओसिस 1 ऑर्डर कोणती आहे? लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटिन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. याच्या सिक्वेन्सवर क्वेश्चन विचारलेला आहे, अचूक सिक्वेन्स. यामध्ये ते मागे पुढे करून तुम्हाला कन्फ्युजन करू शकतात. आता बघूया आपण एबीओ रक्तगट आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचे वर्गीकरण. आता एबीओ, मानवी शरीरामध्ये एबीओ रक्तगट प्रणाली आहे. त्यांचा शोध कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे. कार्ल लँडस्टेनर. आता चांगले कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल बघूया. एक्सक्यूज मी. तर मानवी आरोग्यासाठी हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन जे आहे हे गुड कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते. गुड कोलेस्टेरॉल, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन, कारण ते रक्तातील अतिरिक्त फॅट जे आहे ते यकृताकडे वाहून नेऊन हृदयविकाराचा धोका कमी करते. या उलट एलडीएल, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे वाईट बॅड कोलेस्ट्रॉल म्हणून मानले जातात. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, गुड कोलेस्ट्रॉल कोणता आहे? तर हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन आहे. बॅड कोलेस्ट्रॉल मध्ये तुम्हाला एलडीएल आणि व्हीएलडीएल चे उदाहरण आहेत. एबीओ ब्लड ग्रुपिंग सिस्टम कार्ल लँडस्टेनर यांनी दिली. हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हे गुड कोलेस्ट्रॉल आहे. लो डेन्सिटी, व्हेरी लो डेन्सिटी हे बॅड कोलेस्ट्रॉल आहे. आता बघूया मधुमेह इन्सिपिडस, डायबिटीज इन्सिपिडस आणि ते कशामुळे होतं? किडनीच्या ट्युब्युलर कार्यामुळे. आपलं मूत्रपिंड जे आहे किडनी, याच्यामध्ये ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन, ट्युब्युलर पुनर्शोषण हे जे कार्य असतं, जेव्हा तुमचं ब्लड फिल्टर आउट होऊन युरिन तयार होतो, तर याच्यापैकी काही परत ब्लड मध्ये रिअब्झॉर्ब केला जातो आणि युरिन, कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार होतो. आलं लक्षात? ब्लड मधून युरिन फिल्टर आउट होतो आधी, त्यानंतर ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन हा प्रकार घडतो, ज्याच्यामध्ये काही महत्वाचे घटक जर त्याच्यामध्ये गेलेले आहेत, परत त्याच्यामध्ये वॉटर आहे, हे सगळं रिअब्झॉर्प्शन होतं आणि कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार होतं. तर हे जेव्हा अयशस्वी होतं, हे कार्य जेव्हा अयशस्वी होतं, मग त्यामुळे काय होणार? शरीरात पाण्याचे पुन्हा शोषण नाही होणार, एवढ्याला एवढी युरिन बाहेर पडणार. त्यामुळे पुन्हा शोषण न झाल्यामुळे भरपूर आणि वारंवार लघवी होण्याची समस्या होते. यालाच आपण डायबिटीज इन्सिपिडस म्हणतो. त्याला कारण काय आहे? तर हे अँटीडायुरेटिक हार्मोन याच्या कमतरतेमुळे होतो. अँटीडायुरेटिक हार्मोन काय करते? ही प्रक्रिया ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन होऊ देत नाही. त्यामुळे वारंवार तुम्हाला लघवीला जावं लागणार, शरीरातील पाण्याची कमतरता होणार, ज्याला आपण मधुमेह इन्सिपिडस किंवा डायबिटीज इन्सिपिडस म्हणतो. ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन पाथवे फेल होतो. त्यामुळे कोपियस आणि डायल्यूट युरिन होतो, कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार होत नाही. कशामुळे? तर सिव्हिअर डिफिशियन्सी ऑफ अँटीडायुरेटिक हार्मोनमुळे होते. आता मधुमेह मेलाइटस, डायबिटीज मेलाइटस आणि इन्सिपिडस हे दोन प्रकार आहेत डायबिटीजचे, डायबिटीज मेलाइटस आणि डायबिटीज इन्सिपिडस. तर आपण बघितलं आताच, डायबिटीज इन्सिपिडस जे आहे ते ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शनच्या अयशस्वीतेमुळे होतो, भरपूर लघवी होऊन डायबिटीज इन्सिपिडस होतो. डायबिटीज मेलाइटस काय आहे? आपल्या नॉर्मल मराठी भाषेमध्ये साखरेचा आजार. डायबिटीज मेलाइटस याच्यामध्ये काय होतं? तर आपलं जे स्वादुपिंड आहे, पॅनक्रियाज जे आहे, पॅनक्रियाज एक इन्सुलिन नावाचा संप्रेरक स्त्रावत असतो. पॅनक्रियाज हे इन्सुलिन सिक्रेट करते आणि
इन्सुलिनचं काम काय आहे, आपल्या रक्तातील शुगरचे प्रमाण कंट्रोल करणे. तर याच्या अभावामुळे किंवा पेशींच्या अकार्यक्षमतेमुळे साखरेचे प्रमाण वाढते. डायबिटीज मेलाइटस म्हणतो ज्याला आपण. तर दुसरं आपल्याला बघायचं नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटस. नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटस ज्याला आपण टाईप 2 डायबिटीज असंही म्हणतो. नॉन इन्सुलिन अवलंबित मधुमेह मेलाइटस हा प्रामुख्याने प्रौढांमध्ये आढळतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे इन्सुलिनचा प्रतिरोध होतो. म्हणजे इन्सुलिन त्यांच्यामध्ये इन्सुलिन असतं, परंतु इन्सुलिनचा वापर होत नाही, रेझिस्टन्स निर्माण होतो, इन्सुलिनला कार्य करता येत नाही. ज्याला आपण नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटस म्हणतो. Diabetes insipidus, structural failure of kidney, tubular water reclamation. Diabetes mellitus, direct lack of pancreatic insulin secretion किंवा cellular insensitivity. काय होतं हायपरग्लायसेमिया म्हणजेच हाय ब्लड शुगर होते. तिसरं बघितलं आपण नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटस. याच्यामध्ये काय होतं, इन्सुलिन रेझिस्टन्स होतं. हे कशामुळे होतं, लाईफस्टाईल रिलेटेड आहे, हेविली रिलेटेड टू लाईफस्टाईल पॅटर्न्स. आता आपल्याला बघायचंय प्रथिनांची कमतरता आणि जीवनसत्वे. पहिलं आपण बघूया क्वाशेरकर. त्याच्यामध्ये प्रोटीनची तीव्र कमतरता, हे प्रामुख्याने क्वाशेरकर आणि मारास्मस हे दोन जे आहे हे लहान मुलांमध्ये आढळणारे रोग आहेत. हे प्रामुख्याने न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे होणारे आहेत. तर क्वाशेरकर जे आहे ते प्रामुख्याने प्रोटीनांच्या तीव्र कमतरतेमुळे होतं. त्याच्यामध्ये शरीराला सूज येते. बाळ दिसताना बाहेरून हेल्दी दिसतं, परंतु बाळामध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असते, कुपोषण असते. दुसरं प्रामुख्याने बघायचं आपल्याला मॅरास्मस. हे लहान मुलांमध्ये बालकांमध्ये आढळतो. गंभीर मालन्यूट्रिशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅलरीज, प्रथिने आणि संपूर्ण आहाराची कमतरता असते, त्यामुळे हे आढळतं. त्याच्यामध्ये मूल तुम्हाला अत्यंत अशक्त आणि हाडांचे सापळे बनलेलं दिसतं. आता जीवनसत्व ई, व्हिटॅमिन ई. हे जीवनसत्व काय म्हणून काम करतं आपल्या शरीरामध्ये, तर अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं. ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे म्हणजे अँटीऑक्सिडंट, आणि ते आपल्या पेशींचे रक्षण करते. व्हिटॅमिन के हे यकृतामध्ये, लिव्हरमध्ये प्रोथ्रॉम्बिनच्या निर्मितीसाठी चालना देतो आणि रक्त साकारण्यासाठी, गोठण्यासाठी मदत करते. तर क्वाशेरकर जे आहे ते प्रोटीन डिप्रिव्हेशन मुळे आहे. मॅरास्मस जे आहे ते सिव्हिअर फॉर्म ऑफ मालन्यूट्रिशन आहे. मॅरास्मस कशामुळे, कॅलरीज, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स यांच्या कमतरतेमुळे होते. त्याच्यामध्ये वेस्टिंग अवे इफेक्ट दिसतो. त्याच्यामध्ये चिल्ड्रन आणि यंग इन्फंट्स जे आहेत ते सिव्हिअरली अंडरवेट असतात. इमॅसिएशन म्हणजे पूर्णपणे हाडांच्या सापळ्यासारखे दिसतात. मसल लॉस होतो त्याच्यामध्ये आणि स्किन अँड बोन अपिअरन्स दिसतं. व्हिटॅमिन ए बघितलं, अँटीऑक्सिडंट आहे. व्हिटॅमिन के आपण बघितलं, ब्लड क्लॉटिंगसाठी महत्वाचं आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय आहे, ते आपल्याला फ्री रॅडिकल डॅमेज पासून वाचवतो सेल्सला. आता काही आपण मलेरिया, ताप आणि हिमोझाईन ह्या विषारी पदार्थाबद्दलची माहिती बघूया. मलेरियामध्ये लक्षणे काय काय आढळून येतात, प्रचंड थंडी वाजून ताप येतो, थडथडून थंडी वाजते आणि ताप येतो. ही जी ताप आहे हे दर 3-4 दिवसांनी येते, सायक्लिकल असते. हे कशामुळे होतं, सायक्लिकल काय आहे, जेव्हा तुमच्या शरीरामध्ये आरबीसीज फुटतात, ज्या आरबीसीज मध्ये हे परजीवी आहेत हे फुटतात. फुटल्यामुळे काय होतं, हिमोझॉईन नावाचा विषारी पदार्थ हा रक्तामध्ये सर्क्युलेट होतो, त्यामुळे मग थंडी वाजून ताप येते. जेव्हा प्लाझ्मोडियम हा एक परजीवी आहे जो आरबीसीज ला इन्फेस्ट करतो, आणि जेव्हा हे आरबीसी फुटतात तर त्यांनी तयार केलेलं हिमोझाईन नावाचा विषारी पदार्थ बाहेर पडतो आणि पेशंटला प्रचंड थंडी वाजून ताप येते. चिल्स आणि हाय ग्रेड फीवर.
सायक्लिकल फिवर आहे, एव्हरी 3 to 4 डेजला येतो. हे कशामुळे होतं? ट्रिगर कशामुळे होतं? हे तर रिलीज होतं, टॉक्झिनचा रिलीज होतो हिमोझोइन, जे की प्लाझ्मोडियम हे पॅरासाइट तयार करतो आणि जे आरबीसीज मधून बाहेर फुटतं. त्या रिलीजमुळे हे सगळे सिम्पटम्स ट्रिगर होतात. काही इन्फेक्शियस डिसीज बघूया, मानवी संसर्गजन्य रोग, त्यांचे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम पॅथोजन्स बघूया. आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस, आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस, जोड्यांवर क्वेश्चन येतो, जोड्या लावा, अचूक जोडी ओळखा. आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस हे ट्रिपॅनोझोमा या प्रोटोझोनमुळे होतो. आणि त्याचं पॉझिटिव्ह पॅथोजन हे आहे ट्रिपॅनोझोमा, एक प्रोटोझोन आहे, पण याचा प्रसार जो आहे तो सेसे फ्लाय मुळे होतो, सेसे फ्लाय माशीमुळे. दुसरा आहे डांग्या खोकला, व्हुपिंग कफ. हा आजार बॉर्डेटेला परट्युसिस ह्या जीवाणूमुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो. आता हिपॅटायटिस बी हा एक व्हायरल डिसीज आहे, व्हायरस आहे, आणि हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे कसा जातो? तर संक्रमित सुई, इन्फेक्टेड निडल्स किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे वेगाने पसरतो. 3 डिसीज बघितले आपण, इन्फेक्शियस डिसीज, आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस, हे ट्रान्समिट कोणामुळे होतं? सीएसए फ्लाय मुळे होतो. पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे प्रोटोझोआन, त्याचं नाव आहे ट्रिपॅनोझोमा. दुसरं बघितलं आपण इन्फेक्शियस डिसीज व्हुपिंग कफ, हे कोणामुळे होतं? ग्राम निगेटिव्ह कोकोबॅसिलस, ज्याचं नाव आहे बॉर्डेटेला परट्युसिस. तिसरं आपण बघितलं हिपॅटायटिस बी, हे हायली इन्फेक्शियस व्हायरल डिसीज आहे, जे इन्फेक्टेड निडल्स किंवा अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळे होतो. आता वॅक्सिन्स बद्दल आणि प्रतिजैविकांबद्दल काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, तर त्याबद्दल आपण डिस्कस करूया. तर एक ब्रिटिश डॉक्टर आहेत, नाव आहे एडवर्ड जेनर. 1796 मध्ये त्यांनी जगातली पहिली यशस्वी देवीचा रोग म्हणजे कोणता? स्मॉल पॉक्स वर त्यांनी लस शोधली. क्वेश्चन्स आहेत, 3 क्वेश्चन्स. एडवर्ड जेनर इसवी सन 1796 मध्ये पहिली यशस्वी देवीच्या रोगावर लस शोधली. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन, लुई पाश्चर यांच्यावर 3 क्वेश्चन विचारतात. एक तर रेबीज, दुसरं आहे अँथ्रॅक्स, या 2 वरच्या लस त्यांनी शोधल्या लुई पाश्चर, आणि तिसरं म्हणजे त्यांनी पाश्चरायझेशन पद्धत शोधली. कोणते 3? लुईस पाश्चर यांनी रेबीज, अँथ्रॅक्स यावरच्या लस शोधल्या आणि पाश्चरायझेशन पद्धती शोधली. तिसरं बघायचंय अलेक्झांडर फ्लेमिंग. 1928 मध्ये पहिले प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक पेनिसिलिन नावाचं शोधून काढलं. पेनिसिलिन कोणी शोधून काढलं? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. तिसरं सल्मन वॉक्समन यांनी स्ट्रिप्टोमायसिन हे अँटीबायोटिक, जे की क्षयरोगावरील प्रभावी प्रतिजैविक म्हणून ओळखलं जातं, त्याचा शोध लावला. क्वेश्चन, स्ट्रिप्टोमायसिन क्षयरोगावरचा इफेक्टिव्ह अँटीबायोटिक कोणी शोध लावला? सल्मन वॉक्समन. महत्वाची स्लाइड आहे, एकदा रिवाइज करू. एडवर्ड जेनर यांनी वर्ल्ड फर्स्ट सक्सेसफुल स्मॉल पॉक्स वॅक्सिन 1796 मध्ये शोधली. लुईस पाश्चर यांनी वॅक्सिन्स फॉर रेबीज, अँथ्रॅक्स आणि मायक्रोबियल फर्मेंटेशन, दॅट इज पाश्चरायझेशनची पद्धत शोधली. तिसरे आहेत अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन, वर्ल्ड व्हेरी फर्स्ट लाईफ सेव्हिंग अँटीबायोटिक शोधलं 1928 मध्ये. सल्मन वॉक्समन यांनी स्ट्रिप्टोमायसिन शोधलं, व्हेरी फर्स्ट इफेक्टिव्ह अँटीबायोटिक फॉर ट्युबरक्युलोसिस. सगळ्यात पहिलं अँटीबायोटिक जर म्हटलं तर पेनिसिलिन आहे. ट्युबरक्युलोसिसचं पहिलं अँटीबायोटिक म्हटलं तर स्ट्रिप्टोमायसिन आहे. स्ट्रिप्टोमायसिन शोधलं सल्मन वॉक्समन यांनी, पेनिसिलिन शोधलं अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. आता वॅक्सिनचे काही रूट्स आणि त्यांचे लँडमार्क्स बघूया. तर सॅबिन आणि साल्क ह्या ज्या आहेत ह्या पोलिओ वॅक्सिन आहेत, पोलिओच्या वॅक्सिन आहेत. 2 बूंद जिंदगी, हे 2 बूंद कसे देतात? ओरली देतात. तर तोंडावाटे दिली जाणारी ही लस, तिला आपण सॅबिन वॅक्सिन म्हणतो. ओरल पोलिओ वॅक्सिन
ओपीव्ही ओरल पोलिओ व्हॅक्सिन ही तोंडावाटे दिली जाणारी व्हॅक्सिन आहे. याच्यामध्ये जे विषाणू आहेत ते जिवंत असतात, परंतु क्षीण केलेले असतात. जिवंत लाईव्ह व्हॅक्सिन, लाईव्ह अटेन्युएटेड व्हायरस या व्हॅक्सिन मध्ये असतात. त्यामुळे आतड्यांमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होते. आतड्यांमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होते. दुसरी प्रकारची लस आहे साल्क व्हॅक्सिन. साल्क ही इंजेक्शनद्वारे दिली जाते. IPV इनऍक्टिव्हेटेड पोलिओ व्हॅक्सिन ही इंजेक्शनद्वारे दिली जाते. त्याच्यामध्ये निष्क्रिय पोलिओ लस असं म्हणायचं याला. मृत विषाणूंचा वापर करतात. मृत विषाणू. क्वेश्चन आहे, प्रत्येक वाक्यामध्ये क्वेश्चन आहे. OPV ओरल पोलिओ तोंडावाटे दिली जाते. याच्यामध्ये लाईव्ह अटेन्युएटेड जिवंत असतात पण क्षीण केलेले असतात. आतड्यांमध्ये प्रतिकार शक्ती वाढवतात. दुसरी आहे साल्क व्हॅक्सिन, इंजेक्शनद्वारे दिली जाते. याच्यामध्ये निष्क्रिय पोलिओ लस, इनॅक्टिव्हेटेड पोलिओ लस म्हणतात का, याच्यामध्ये मृत विषाणूंचा वापर करतो. आता इंट्राडर्मली म्हणजे त्वचेच्या एका थरामध्ये दिली जाणारी लस कोणती आहे, क्वेश्चन विचारला जातो. तर BCG क्षयरोगाची लस इंट्राडर्मली दिली जाते. नंतर बघायचं देवीची लस. जगातील पहिला देवीचे रोग स्मॉल पॉक्सचा शोध आपण बघितला आताच, एडवर्ड जेनर यांनी लावला होता. साबिन व्हॅक्सिन ओरल रूट आहे. OPV ही लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सिन आहे आणि गट आतड्यांमध्ये म्युकोजल इम्युनिटी तयार करते, स्ट्रॉंग म्युकोजल इम्युनिटी. साल्क व्हॅक्सिन ही इनॅक्टिव्हेटेड पोलिओ व्हॅक्सिन आहे. ही इंजेक्शनद्वारे दिली जाते, मस्क्युलर इंजेक्शन, आणि याच्यामध्ये किल्ड व्हायरल स्ट्रेन्स असतात. नंतर बघितलं आपण इंट्राडर्मल रूटने कोणतं व्हॅक्सिन दिले जातं, तर BCG बॅसिलस कॅमेटची व्हॅक्सिन अगेन्स्ट टीबी साठी महत्वाची आहे. तर हे इंट्राडर्मली दिली जाते. आणि हिस्टॉरिकल जर काही क्वेश्चन म्हटलं तर स्मॉल पॉक्सचं माइलस्टोन विचारतात, जे की एडवर्ड जेनर यांनी शोध लावला होता. आता थोडस आपण न्यूरोफार्मॅकोलॉजीकडे वळूया. ओपिओइड रिसेप्टर्स यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. ओपिओइड्स हे असे औषध आहेत जे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काम करतात. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे शरीरातील मध्यवर्ती मज्जासंस्था, आणि दुसरं म्हणजे पचन संस्था, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. यामध्ये संवेदी चेतातंतू यांच्या टोकावर एक रिसेप्टर्स असतात, त्यांना बद्ध राहतात आणि वेदनाशामक म्हणून कार्य करतात. त्यांचे उदाहरण आहे मॉर्फिन आणि हिरोईन. जी एक तर CNS आहे आणि GIT आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. याच्यामध्ये एक संवेदी चेतातंतू असतात, त्यांच्या टोकांवर रिसेप्टर्स असतात, त्यांच्यावर हे ऑपिओइड जाऊन अटॅच होतात आणि वेदनाशामक म्हणून काम करतात. उदाहरण आहे मॉर्फिन आणि हिरोईन. दुसरं आहे कॅनाबिनॉइड्स. हे शरीरातील हृदयाच्या रक्ताभिसरण संस्थेवर, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर आणि मेंदूतील कॅनाबिनॉइड रिसेप्टर्सवर परिणाम करतात. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आणि मेंदूमधील कॅनाबिनॉइड रिसेप्टर्सवर. दुसरं आहे कोका अल्कलॉइड्स किंवा कोकेन. हे मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करतात आणि मज्जातंतूतील डोपामाइन एक न्यूरोट्रान्समीटर आहे. डोपामाइन हे एक न्यूरोट्रान्समीटर आहे. यांच्या वहनात गंभीर अडथळा निर्माण करतात. त्यामुळे काय होतं की मतिभ्रम, हॅल्युसिनेशन होतात. कोकेन किंवा कोका अल्कलॉइड हे काय करतात, डोपामाइनच्या वहनामध्ये अडथळा निर्माण करतात, त्यामुळे हॅल्युसिनेशन्स निर्माण होतात. ओपिओइड हे एक नॉर्कोटिक ड्रग्ज आहेत, जे की मॉलिक्युलर रिसेप्टर्स कुठे असतात, ते ह्युमन सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये किंवा GIT मध्ये ह्याच्यावर बाइंड करून ऑपरेट करतात. कॅनाबिनॉइड जे आहेत ते कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मध्ये ऍक्ट करतात किंवा अपर सेरेब्रल पाथवेज मध्ये पण करतात. तिसरं बघितलं आपण कोका अल्कलॉइड्स म्हणजे कोकेन. हे पोटंट सेंट्रल नर्वस सिस्टम स्टिम्युलंट आहेत. जे काय करतात, ट्रान्सपोर्ट आणि रिअपटेक ऑफ डोपामिन
हे इंटरफेअर करतात डायरेक्टली. त्यामुळे काय होतं, इंटेन्स क्यूफेरिया एकदम उत्तेजितपणा येतो आणि हॅल्युसिनेशन्स पण दिसतात. आता बॅक्टेरियल ड्रग रेजिस्टन्स आपण बघितलं असेल, आजकाल बॅक्टेरियल ड्रग रेजिस्टन्स खूप वाढतंय. तर का वाढतंय? मानवी शरीरात रोग पसरविणारे जीवाणू डॉक्टरांनी दिलेल्या प्रतिजैविकांना म्हणजे अँटीबायोटिकला दाद देत नाहीत, ज्याला आपण प्रतिजैविक रोध असं म्हणतो. प्रतिजैविक रोध हे कोणत्या प्रकारांमुळे होतो? क्वेश्चन. कशामुळे होतो? पहिला आहे औषध स्वीकारणाऱ्या पेशीच्या बाहेरील रिसेप्टर्स मध्ये बदल करणे. हम्म? आता ही आपली बॅक्टेरियल सेल आहे जिच्यावर आपल्याला अँटीबायोटिकने अटॅक करायचा आहे. तर यांच्यावर बाहेर एक रिसेप्टर्स असतात. तर हे विशिष्ट प्रकारच्या रिसेप्टरसाठी विशिष्ट प्रकारचे अँटीबायोटिक्स आपण तयार केलेले आहेत. हे अँटीबायोटिक जाऊन ह्या रिसेप्टर्सला अटॅच होतात आणि ह्या सेलला डिस्ट्रॉय करतात. म्हणजे इन्फेक्शियस जी पेशी आहे, बॅक्टेरिया आहे, त्याला किल करतात. पण ह्या पेशी काय करतात, ह्या बॅक्टेरिया काय करतात, ह्याचा प्रकार बदलून टाकतात. हे जे रिसेप्टर्स आहेत हे बदलून टाकतात. यामुळे आपण बनवलेले जे अँटीबायोटिक आहेत यांच्यावर काम करण्यासाठी हे यांना मॅच होत नाहीत. म्हणून अँटीबायोटिक रेझिस्टन्स येतात. म्हणजे आपण अँटीबायोटिक तर दिलंय, पण ह्या पेशींवर हे काम करत नाहीये. तर औषध स्वीकारणाऱ्या पेशीच्या बाहेरील रिसेप्टर्स मध्ये बदल करते, हे एक कारण आहे. दुसरं कारण MDR पंप, मल्टी ड्रग रेझिस्टन्स पंप चा वापर करून औषध पेशी बाहेर उपसून फेकणे. औषध पेशी बाहेर उपसून फेकणे. यामध्ये काय होतं, ड्रग तर मध्ये जातं, परंतु मल्टी ड्रग रेझिस्टन्सच्या पंपमुळे ते बाहेर पडलं जातं. तिसरा प्रकार आहे प्रतिजैविकांना रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय करणारे वेगळे वेगळे एन्झाईम्स स्रावित करणे. म्हणजे काय करतं की ह्या ज्या पेशी आहेत, एकतर पहिला आपण बघितलं रिसेप्टर्स मध्ये बदल करतात. दुसरं आहे मल्टी ड्रग रेझिस्टन्स पंप, म्हणजे इथून औषधांना बाहेर काढून देतात, MDR पंप. तिसरं आहे इनॅक्टिव्हेटिंग एन्झाईम्स स्त्रावतात. हे बॅक्टेरिया आहे, त्याच्यामुळे एन्झाईम्स सिक्रेट करतात, त्याच्यामुळे हे जे आपलं अँटीबायोटिक आहे याला इनॅक्टिव्हेट करतात, याला कार्य करू देत नाहीत. हे तीन महत्वाचे कारणे आहेत बॅक्टेरियल रेझिस्टन्ससाठी, ड्रग रेझिस्टन्ससाठी. हे बॅक्टेरियल पॅथोजन्स जे आहेत ते अँटीबायोटिक्सला कसं न्यूट्रलाइज करतात, तर 3 पद्धतीने. एकदा स्ट्रक्चरल अल्टरेशन करतात ड्रग रिसेप्टर्सला, आपण बघितलं. दुसरं आहे ते MDR पंप, इफ्लक्स पंप. इफ्लक्स म्हणजे बाहेर जाणारे, इनफ्लक्स म्हणजे आतमध्ये येणारे, इफ्लक्स म्हणजे बाहेर जाणारे. तर हे पंपला ऍक्टिव्हेट करतात, कोणत्या MDR इफ्लक्स पंपला. त्याच्यामुळे मग ड्रग मॉलिक्यूल बाहेर जातो, आपलं औषध बाहेर जातो. तिसरं आहे स्पेसिफिक इनॅक्टिव्हेटिंग एन्झाईम्स. हे आपला जे अँटीबायोटिक आहे ह्याला इनॅक्टिव्ह करून टाकतात ते एन्झाईम. आता बघूया स्टॅफायलोकोकल फूड पॉइझनिंग बद्दल. स्टॅफायलोकोकल फूड पॉइझनिंग हे एक बाहेरच्या अन्न पदार्थांमुळे होणारी विषबाधा आहे. स्टॅफायलोकोकल फूड पॉइझनिंग ही बॅक्टेरियाच्या डायरेक्ट संसर्गापेक्षा त्यांनी अन्नामध्ये आधीच टॉक्सिन तयार करून ठेवलेलं असतं, ज्याला आपण प्री फॉर्म्ड एंटेरोटॉक्सिन असं म्हणतो. एंटेरोटॉक्सिन त्यामुळे ते शरीरात वेगाने पसरतात. यामुळे काय होतं, अन्न खाल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच उलट्या आणि पोटाचे विकार चालू होतात. तर डायरेक्ट प्रत्यक्ष संसर्गापेक्षा त्यांनी बनवलेल्या या एंटेरोटॉक्सिनमुळे हा विषबाधा होते. क्वेश्चन येऊ शकतो. एंटेरोटॉक्सिन लक्षात ठेवायचं, एक्झोटॉक्सिन, एंटेरोटॉक्सिन आहे हे. अक्यूट गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्ट्रेस होतो. स्लो बॅक्टेरियल ग्रोथमुळे नाही, बॅक्टेरियाच्या ग्रोथमुळे नाही, तर इंजेक्शन ऑफ प्री फॉर्म त्यांनी आधीच तयार करून ठेवलेलं एंटेरोटॉक्सिनमुळे होतं.
नंतर बघायचं आपल्याला रक्तातील फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रकार. शॉर्ट मध्ये आपण आधी बघितलंय हे, परत एकदा बघूया. HDL याला आपण चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतो, कारण का हे काय करतं, आपल्या रक्तवाहिन्यातलं अतिरिक्त फॅट यकृताकडे नेतं शुद्धीकरणासाठी, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, म्हणून त्याला गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो. दुसरं आहे LDL, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, आणि VLDL, व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. हे वाईट कोलेस्ट्रॉल आहेत, हे बॅड कोलेस्ट्रॉल आहेत. कारण का काय होतं, हे जे बॅड कोलेस्ट्रॉल आहेत हे रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर जमा होतात आणि अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतात. आलं लक्षात? हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हे गुड कोलेस्ट्रॉल आहे. लो डेन्सिटी आणि व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे बॅड कोलेस्ट्रॉल आहेत, ज्यामुळे ब्लॉकेजेस होतात, ज्यामुळे हार्ट डिसीज होतो, हार्ट अटॅक होतो. आता थोडस आपण अप्लाइड बायोलॉजी आणि क्वांटमॉलॉजी वगैरे आणि हेल्थ पॉलिसी याकडे, यातील टॉप महत्वाचे काही मुद्दे डिस्कस करूया. पहिला आहे कीटकनाशकांच्या वापराचे तांत्रिक निकष, म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ व्हेरिएबल्स ऑफ इन्सेक्टिसाइड्स. आता कीटकनाशकांचा सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या प्रभावी वापर करताना आपल्याला 3 गोष्टींचा विचार करायचा आहे. कोणत्या 3 गोष्टी? पहिला आहे कीटकनाशक प्रकाराची योग्य निवड. दुसरं आहे कीटकनाशकाची कार्यक्षमता किती आहे, इफिशियन्सी. तिसरं आहे कीटकनाशकाची अचूक मात्रा, डोस. एक तर त्याची निवड योग्य करायची, दुसरं म्हणजे त्याची कार्यक्षमता बघायची, तिसरं म्हणजे त्याचा डोस, अचूक डोस घ्यायचा. आणि हे जे रासायनिक उत्पादनं आहेत त्यांच्या रंग, यांचा जो रंग आहे हा त्यांच्या कार्यक्षमतेचा भाग मानला जात नाही, त्यांच्या रंगावर त्यांची कार्यक्षमता ठरत नाही. पहिला चॉईस ऑफ इन्सेक्टिसाइड टाईप, दुसरा आहे बायोलॉजिकल एफिशियन्सी आणि एक्झॅक्ट डोस किती असतो, यावर आपल्याला सुरक्षित आणि तांत्रिक, सुरक्षित आपल्यासाठी सुरक्षित आणि झाडांसाठी आपल्या पिकासाठी प्रभावी असे वापर करण्यासाठी ह्या 3 गोष्टींची आपल्याला निवड करताना ह्या 3 घटकांचा विचार करायचा आहे. ठीक आहे. आता इपिडेमॉलॉजिकल डेफिनेशन्स बघूया आपण. कीड, स्थानिक कीड व्याख्या. आता हे आर्थिक कीटकशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक एंटोमॉलॉजी, याच्यामध्ये आंतरिक कीड किंवा स्थानिक कीड, आंतरिक कीड किंवा स्थानिक कीड म्हणजे त्याला म्हणायचं आपण एंडेमिक पेस्ट. एंडेमिक पेस्ट महत्वाचा आहे, क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे अशी हानिकारक कीड जी एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशात वर्षानुवर्षे सातत्याने आणि नियमितपणे आढळते. एखाद्या प्रदेशामध्ये, एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये ती सातत्याने वर्षानुवर्ष आढळत असते, तर त्याला आपण म्हणायचं एंडेमिक पेस्ट. persistently occurs within the same geographic area year after year. आता काही फास्ट टायपिंग सेंटर किंवा काही इन्स्टिट्यूशन्स याच्याबद्दल क्वेश्चन विचारलेले आहेत, थोडक्यात बघून घेऊया. तर भारतामध्ये जे संसर्गजन्य रोग आहेत, संसर्गजन्य इन्फेक्शस डिसीज, त्याच्यावर देखरेख ठेवणारी एक सर्वोच्च संस्था आहे. सर्वोच्च संस्था कोणती आहे? राष्ट्रीय साल्मोनेला फास्ट टायपिंग सेंटर केंद्र, राष्ट्रीय साल्मोनेला फास्ट टायपिंग सेंटर. हे कुठे आहे? तर लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, न्यू दिल्ली, नवी दिल्ली इथे. दुसरं तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी ऑप्शन मध्ये काय काय देऊ शकतात, तर मौलाना आझाद मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली किंवा एम्स न्यू दिल्ली, इथे स्थित आहे का कोणती संस्था? राष्ट्रीय साल्मोनेला फास्ट टायपिंग सेंटर नाही, कन्फ्युजन साठी देतात. तर ती काय आहे? MAMC न्यू दिल्ली ही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्राशी जोडलेली संस्था आहे, ही साल्मोनेला टायपिंगची नाही. दुसरं तुम्हाला ऑप्शन दिलेलं असू शकतो एम्स, तर ही पण एक सर्वोच्च वैद्यकीय उपचार आणि संशोधन संस्था आहे. आता डॉट्स इंटिग्रेशन इन नॅशनल टीबी प्रोग्राम, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि डॉट्स धोरण. डॉट्स काय आहे? डॉट्स ऐकलं असेल बऱ्याच जणांनी. डॉट्स डायरेक्टली ऑब्झर्वड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स, ही थेट देखरेखीखाली, थेट डायरेक्टली ऑब्झर्व केलंय ना,
थेट देखरेख, डायरेक्टली ऑब्झर्व, ही राबवली जाणारी एक उपचार प्रणाली आहे. कशाच्या अंडर आहे? तर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, नॅशनल टीबी प्रोग्राम, नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम, याचा एक हा मुख्य कणा आहे. हा उपक्रम मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूचा नायनाट करण्यासाठी राबवले जाते. हा उपक्रम जो आहे तो नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम टू हँडल पल्मोनरी टीबी. डॉट्स हे क्लिनिकल म्हणते, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. आता यावरही महत्वाचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. बायोमेडिकल वेस्ट प्रोटोकॉल, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. याच्यामध्ये बायोमेडिकल कचरा जो आहे, हॉस्पिटलमधून बाहेर पडणारा कचरा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचा कचरा आहे, तो सुरक्षित गोळा करण्यासाठी, त्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी काही नियम दिलेले आहेत, ज्याला आपण बायोमेडिकल वेस्ट कलर कोडिंग स्कीम्स म्हणतो. रंगांचे संपूर्ण वर्गीकरण, त्याचा आपल्याला बंधनकारकपणे वापर केला जातो. ठीक आहे. तर पहिला आहे पिवळी पिशवी, येलो बॅग. त्याच्यामध्ये कोणते कोणते तुम्हाला वेस्ट प्रोडक्ट टाकायचे आहेत? तर मानवी शारीरिक कचरा, ह्युमन अनाटॉमिकल वेस्ट, मानवी शारीरिक कचरा, ह्युमन अनाटॉमिकल वेस्ट, जसे की शस्त्रक्रियेदरम्यान निघालेले वेगळे वेगळे अवयव किंवा ऊती, ते कोणत्या याच्यामध्ये द्यायचे तुम्हाला? येल्लो बॅग मध्ये. दुसऱ्या कलरची कलर कोडिंगची बॅग कोणती आहे? तर रेड बॅग, लाल पिशवी. त्याच्यामध्ये पुनर्वापर करता येणारा प्लास्टिकचा कचरा, रिसायकलेबल प्लास्टिक वेस्ट, जसे की कॅथेटर, सिरिंज, सलाईनच्या बॉटल्स असतील किंवा ग्लव्ज असतील, हे टाकतात. तिसरी कलर कोडिंगची पिशवी आहे निळी पिशवी किंवा पुठ्ठ्याचा डब्बा, ब्ल्यू बॅग किंवा बॉक्स असू शकतो. तर यामध्ये तुमच्या काचेच्या वस्तू किंवा काचेच्या कुप्या, ग्लासवेअर किंवा अँपुल्स टाकतात. चौथा आहे व्हाईट, पारदर्शक डब्बा, व्हाईट किंवा ट्रान्सलुसेंट कंटेनर. त्याच्यामध्ये धारदार धातूच्या वस्तू, शार्प्स, ब्लेड असतील, सुया असतील. हा डब्बा पंक्चर प्रूफ असतो. अत्यंत महत्वाची स्लाइड आहे, यावर प्रश्न विचारले जातात. सेम दिलेला आहे येल्लो बॅग मध्ये, ह्युमन अनाटॉमिकल वेस्ट, ऑर्गन्स, टिश्यूज रिमूव्ह ड्युरिंग सर्जरी. रेड बॅग मध्ये रिसायकलेबल प्लास्टिक, जसे की कॅथेटर, सिरिंज, सलाईन बॉटल्स आणि ग्लोव्स. ब्लू बॅग मध्ये किंवा बॉक्स मध्ये ग्लासवेअर स्टोअर करण्यासाठी किंवा अँपूल स्टोअर करण्यासाठी. व्हाईट आणि ट्रान्सलुसेंट्स मध्ये शार्प मेटल ऑब्जेक्ट्स, जसे की निडल्स आणि ब्लेड्स. हे कंटेनर जे आहे ते पंक्चर प्रूफ असते. हे कंटेनर जे आहे ते पंक्चर प्रूफ आहे. आता इंटरनॅशनल हेल्थ अवेअरनेस कॅलेंडर बद्दलही क्वेश्चन विचारला जातो. यामध्ये प्रश्न विचारला होता जागतिक मधुमेह दिनाबद्दल. जागतिक मधुमेह दिन हा दरवर्षी 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. वर्ल्ड डायबिटीज डे. हे मानवी शरीरातील इन्सुलिनच्या चयापचय विकारांबद्दल जागतिक स्तरावर जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मान्यतेने साजरा केला जातो. टू स्केल अप पब्लिक हेल्थ केअर अवेअरनेस सराउंडिंग सिस्टेमिक हायपरग्लायसेमिक डिसऑर्डर्स, वर्ल्ड डायबिटीज डे कधी करता? 14 नोव्हेंबर. आता पोषक घन अन्न पदार्थांची तांत्रिक व्याख्या विचारलेली आहे. पोषणशास्त्रानुसार जास्त पौष्टिक अन्न पदार्थ म्हणजे न्यूट्रिएंट डेन्स फूड म्हणजे व्याख्येनुसार त्यांनी काय दिलंय, कोणाला म्हणायचं न्यूट्रिएंट डेन्स फूड? तर असे अन्न पदार्थ जे मानवी शरीराला कमी कॅलरीज, फ्यू कॅलरीज देतात, परंतु त्या तुलनेत जास्त प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे आणि सूक्ष्म पोषण घटके देतात. न्यूट्रिएंट डेन्स फूड कोणते आहेत? डिफाइंड ॲज dietary items that enrich consumer with substantial amounts of vital vitamins and minerals, जसे की micronutrients, while yielding relatively few total calories. कॅलरीज कमी देतात पण जीवनसत्वे, खनिजे, सूक्ष्म पोषक घटक हे जास्त देतात. अशा ह्यांना न्यूट्रिएंट डेन्स फूड असं म्हणायचं, जास्त पौष्टिक अन्न पदार्थ. आता पेस्ट इपिडेमिक
क्लासिफिकेशन मॅट्रिक्स बघूया. याच्यामध्ये आपण एक एंडेमिक पेस्टचं बघितलं होतं. एंडेमिक जे एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये आढळतात वर्षानुवर्ष. दुसरं बघायचं इपिडेमिक पेस्ट. इपिडेमिक पेस्ट म्हणजे ते एखाद्या विशिष्ट प्रदेशात अचानक आणि अत्यंत तीव्र स्वरूपात येतात आणि मोठ्या प्रमाणावर कीड पसरते. उदाहरणार्थ टोळधाड ऐकलं असेल तुम्ही, टोळधाड त्याला म्हणायचं इपिडेमिक. प्रामुख्याने ते त्या प्रदेशात आढळत नाहीत, परंतु अचानक आणि अत्यंत तीव्र प्रमाणात मोठ्या प्रमाणात येणारी कीड, ज्याला म्हणायचं इपिडेमिक पेस्ट. स्पोरॅडिक पेस्ट काय म्हणायचं तिसरा प्रकार आहे, जे नियमितपणे आढळत नाही तर कधीतरी अत्यंत विखुरलेल्या स्वरूपात आणि कमी भागात दिसून येते. कधीतरी विखुरलेल्या स्वरूपात आणि कमी भागात दिसून येते. आणि पॅन्डेमिक पॅन्डेमिक म्हणजे एकाच वेळी अनेक देश किंवा खंडांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान करते, सगळीकडे आढळून येते, सगळीकडे. याला म्हणायचं पॅन्डेमिक. तर लक्षात ठेवा, एंडेमिक, इपिडेमिक, स्पोरॅडिक आणि पॅन्डेमिक. सेम दिलेलं आहे, एंडेमिक, इपिडेमिक, स्पोरॅडिक आणि पॅन्डेमिक. ह्युमन ब्लड वेसल मॅट्रिक्स बद्दल काही क्वेश्चन विचारलेले आहेत. तर मानवी शरीरांमध्ये रक्तवाहिन्यांचे विस्तीर्ण जाळे पसरलेले आहेत. एक निरोगी प्रौढ मानवी शरीरामध्ये सर्व रक्तवाहिन्या जर एका ओळीत जर अशा जोडल्या तर त्यांची लांबी सुमारे किती होते माहितीये का? 97,000 किलोमीटर. क्वेश्चन 97,000 किलोमीटर. आणि मानवी रक्तामध्ये बेझोफिल्स या पांढऱ्या रक्तपेशीचे प्रमाण सुमारे 0.5 ते 1% असते. यावर एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, 97,000 किलोमीटर्स. बेझोफिलचं प्रमाण आहे 0.5 to 1%. आता अनाटॉमी ऑफ हार्ट बद्दल काही क्वेश्चन विचारलेला आहे, बंडल ऑफ हीस बद्दल. तर बंडल ऑफ हीस हे काय आहे, तर विद्युत वहन यंत्रणा जी आहे हृदयाची, धडधडणाऱ्या आणि विद्युत वहन यंत्रणेमध्ये एक महत्वाचा भाग आहे बंडल ऑफ हीस. बंडल ऑफ हीस हे काय आहे? बंडल ऑफ हीस म्हणजे काय? व्हॉट इज बंडल ऑफ हीस? तर एक विशिष्ट प्रकारच्या स्नायू तंतूंचे जाळे आहे. हे नेटवर्क ऑफ मसल फायबर आहे, जे तुमच्या व्हेंट्रिकल्स मध्ये सापडते. जवनिका व्हेंट्रिकल्सच्या भिंतींमध्ये सापडते, जे हृदयाचे आकुंचन नियंत्रित करते. म्हणजे हे असं जर आपण हृदय बघितलं तर हे 2 व्हेंट्रिकल्स आहेत, त्यांच्या भिंतीमध्ये तुम्हाला हे बंडल ऑफ हीसचं जाळं सापडतं, जे हृदयाच्या आकुंचनासाठी आकुंचन नियंत्रित करतं. टू ड्राईव्ह व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. हे एक स्पेशलाइज्ड नेटवर्क ऑफ मसल फायबर्स आहे बंडल ऑफ हीस. ठीक आहे. रक्त गोठण्याची क्रिया किंवा सोडियम क्षाराचे प्रमाण याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. रक्त गोठण्याची सुरुवात तुमची ब्लड प्लेटलेट्स, रक्तपट्टिका किंवा थ्रोम्बोसाइट्स त्याचं नाव आहे, यांच्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रियेला थेट सुरुवात होते. आपल्याला कुठे जखम झाली तर तिथे पहिले ब्लड क्लॉटिंग ही प्रक्रिया स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स हे महत्वाचे आहेत, क्वेश्चन विचारण्यासाठी. दुसरं म्हणजे मिठाच्या प्रमाणाबद्दल विचारलेलं आहे. तर एका दिवसात कमीत कमी तुम्हाला तुम्हाला 5 ग्राम पर डे पेक्षा जास्त मीठ खाणे टाळायचे आहे. का? कारण त्यापेक्षा जास्त जर खाल्लं तर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होऊ शकतो. उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन सारखे आजार ते जर टाळायचे असतील तर 5 ग्राम पेक्षा कमी मीठ खायचं आहे दिवसाला. ठीक आहे. क्लॉटिंग इनिशिएशन तुमचं कोण करतं? ब्लड प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स. आणि डायटरी सॉल्ट इंटेक तुमचं किती पाहिजे? इट शुड नॉट एक्सीड more than 5 grams per day. चलो, बायोलॉजी मधील महत्वाच्या टॉपिक बद्दल आपण रिवाइज केलेलं आहे. धन्यवाद.